गुड इव्हनिंग एव्हरीवन. अरण्यानंद प्रतिष्ठान आयोजित तीच्या अवकाशात डोकावताना या आजच्या चौथ्या दिवशीच्या भागामध्ये मी गायत्री क्षीरसागर मॅडमचं आणि तुम्हा सर्वांचं अ, खूप मनापासून स्वागत करते आहे. आणि याच्यामध्ये मला तुम्हाला आवर्जून गायत्री मॅडमची ओळख खरं तर त्यांच्या व्याख्यानामधूनच तुम्हाला होणार आहे. पण मी व्यक्तिशः ज्या गायत्री मॅडमना ओळखती आहे 2014 पासून, प्रचंड धडपडा स्वभाव, प्रचंड उत्साही आणि नवीन नवीन गोष्टी शिकण्याची जिद्द, ही गायत्री मॅडमचं म्हणजे ही गोष्ट मला खूप आवडलेली आहे. की त्या अगदी मुंबईपर्यंत सायन्स कॉन्फरन्सेसमध्ये जाणार, आयसर पुणेमध्ये बऱ्याच गोष्टी शिकण्यासाठी आणि लोकांचा त्यांचा जो कनेक्शन आहे, नेटवर्किंग जे आहे ते प्रचंड नेटवर्किंग आहे. आणि तुम्ही आपल्या पोस्टरवरती बघितलं असेल, आयसर पुणेसाठी त्या सायन्स कम्युनिकेशनच्या विभागामध्ये काम करत आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला गायत्री मॅडमच्या अवकाशामध्ये डोकावून पाहायचं आहे. आणि ती गायत्री जी खूप सुंदर फोटो काढते, जी पॅशनेट ट्रॅव्हलर आहे, खूप भटकंती करते आहे, खूप लिहिते आहे. त्या खूप चांगलं लिहितात. पुण्याच्या न्यूज टाइम्स मध्ये वगैरे त्यांचे नेहमी आर्टिकल्स, त्यांचे फोटोज नेहमी येत असतात आणि वेगवेगळ्या विषयांना त्या स्पर्श करून जातात. म्हणजे एसटीडी सारखा विषय असेल, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिजीज यासारख्या बोल्ड विषयावरती सुद्धा गायत्री मॅडमनी अतिशय संयंतपणे आणि खूप सुंदर लिखाण केलेलं आहे. म्हणजे असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्या या संध्याकाळच्या सेशन मध्ये आहे. आणि अरण्यानंद च्या टीमच्या वतीने, आमचे टीम मेंबर्स बरेच सारे आता जॉईन आहे, त्या टीमच्या वतीने गायत्री खूप मनापासून तुझं स्वागत आहे. आणि तुला जो मुलांशी संवाद साधायचा आहे तो तू साधू शकतेस. आणि त्याच्यानंतर मुलांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही तुमचे प्रश्न टाकू शकता. तुम्ही तुमचे प्रश्न याच्यामध्ये चॅटबॉक्स मध्ये टाकू शकता. आपण नंतर मॅडमचं झाल्यानंतर तुमचे क्वेश्चन्स आपण घेणार आहोत. थँक्यू एव्हरीवन. ओव्हर टू यू गायत्री. थँक्यू मॅम. आणि सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे ऍक्च्युली आम्हाला कास पठारमध्ये साधारण मला वाटतं ह्या पिरियड मध्ये खूप सारी वेगवेगळ्या प्रजातीची फुलं येतात. आम्हाला यायचं होतं पण हे लॉकडाऊन आणि ह्या सगळ्या प्रकारामुळे आम्हाला जमलं नाही, ना तर आपण प्रत्यक्षच भेटलो असतो खरं तर. तर ऍक्च्युली मॅडमनी मला सांगितलं की बऱ्याच ह्या मीटिंग मध्ये साधारण मुलींचं प्रमाण जास्त आहे आणि त्यांना जाणून घ्यायचं आहे की ऍक्च्युअल जडणघडण कशी होते, म्हणजे ऍज अ स्त्री म्हणून. आणि साधारण मला वाटतं हा नवरात्र विषय म्हणजे स्त्रीचा गौरव करण्याचा मॅडमनी खूप जास्त म्हणजे खूपच सुंदर संकल्पना आहे मॅडमची. आणि थँक्यू मॅडम की तुम्ही असं काही प्रोग्राम देऊन म्हणजे मुलींना प्लॅटफॉर्म देताय त्यांचं मत व्यक्त करायला. तर ऍक्च्युली मी माझ्याबद्दल सांगेल तर मी चिंचवड गाव ऐकलं असेल कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी, जे मोस्टली फार्मा इंडस्ट्री म्हणा किंवा MIDC साठी फेमस आहे. तर तिथे माझा जन्म झाला आणि मी पुण्यातलीच आहे, म्हणजे माझे आई वडील. तर साधारण माझं शिक्षण हे झालं मराठी मीडियम मध्ये, त्यामुळे मला हा पहिल्यापासूनच न्यूनगंड होता की माहित नाही, अरे बापरे मला इंग्लिश बोलता येईल का, पुढे जाऊन माझं काय होणार, किंवा हे मला नेहमी एक जेव्हा आपण तिसरी चौथी मध्ये जातो तेव्हा तुम्हाला थोडं थोडं एक्सपोजर मिळायला लागतं. तेव्हा साधारण मला असे प्रश्न पडायला लागले की अरे आता काय होईल, आता काय होईल. हे सगळं असताना पण साईड बाय साईड माझ्या आई वडिलांनी मला खूप एनकरेज केलं की मी माझ्या आई वडिलांनी मला वेगवेगळी पुस्तकं आणून दिली किंवा इंग्लिश न्यूजपेपर मी वाचायचे. ते आमच्या घरी इंग्लिश डिबेट्स माझे आई वडील बघायचे. म्हणजे त्यांना जरी माझे आई वडील पण काही जास्त शिकलेले नाहीयेत, पण त्यांना शिक्षणाची आवड स्वतःला होती, पण त्यांना त्या ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या नाही म्हणून त्यांनी मला एनकरेज केलं. त्यामुळे मला अजून एक लहान बहीण पण आहे, ती पण जॉईन झाली आहे आपली मीटिंग, शीतल म्हणून. तर आम्हाला दोघींना कधी, आम्ही दोघीच बहिणी आहोत, पण असं कधीच जाणून दिलं नाही की आम्ही मुली आहोत म्हणून आमच्यासाठी काही वेगळी ट्रीटमेंट असेल की काही रिस्ट्रिक्शन्स असतील. कधी समजा आता असं म्हणतात की सातच्या घरामध्ये, हे जे काही तेव्हा 20 वर्षापूर्वीचा काळ बराच वेगळा होता आताच्या पेक्षा. तर तेव्हा आम्हाला कधी असे रिस्ट्रिक्शन्स त्यांनी घातलेच नाहीत. तर त्यामुळे तेव्हापासूनच माझी जी जडणघडण होत गेली ती नेहमीच एक बोल्ड एक्सपोजरमुळे खूप माझ्या व्यक्तिमत्वाला पण त्याचा फायदा झाला. आणि मग पुढे माझं म्हणजे चिंचवड हे एक छोटंसं गाव होतं, त्यामुळे तिथे काही शाळा जशा इंग्लिश मिडियमच्या किंवा मोठ्या शाळा अशा नव्हत्या.
पण त्यामुळे मग मला एका कन्या शाळेत बघायला लागलं. पण तिथे जेव्हा बाकीच्या मुलींसोबत मला इंटरॅक्ट करताना हे जाणवलं की नाही, आपले विचार काहीतरी बाकी मुलींपेक्षा वेगळे आहेत आणि मला काहीतरी वेगळं करायचं. हे मला म्हणजे मी माझ्या मनावर हे लहानपणापासूनच बिंबवलं होतं की नाही, माझी एक स्वतःची ओळख मला बनवायची. आणि सोबतच मला माझ्या आई वडिलांचा सपोर्ट मिळाला की इव्हन माझे काही शिक्षक होते शाळेतच, मला वेगवेगळ्या कॉम्पिटिशन असतील किंवा म्हणजे वक्तृत्व स्पर्धा असेल, सायन्स एक्झिबिशन असेल किंवा रांगोळी स्पर्धा, म्हणजे अगदी चित्रकलेच्या छोट्यातल्या छोट्या स्पर्धेपासून अगदी गायनाचं पण मला एवढं म्हणजे आवड आहे, पण मी स्वतः गाऊ शकत नाही. पण मला त्यांनी वेगवेगळ्या स्तरामध्ये त्यांनी मला एक्सपोजर दिलं की प्रत्येक गोष्टीतलं तुला थोडं का होईना पण नॉलेज असायलाच हवं. त्यामुळे मी अनेक लोकांना भेटत गेले मग, आणि माझा स्वभाव तसा बऱ्यापैकी बोलका असल्यामुळे मला आवडायचं वेगवेगळ्या लोकांना इंटरॅक्ट करायला. आणि त्यातच आय थिंक बऱ्याच आता पुणे जिल्ह्यातली मुलं तर इथे आयुका तुम्हाला माहित असेल बऱ्याच लोकांना. तर आयुकामध्ये दर शनिवारी ओपन डे असतो. तर तिथे वेगवेगळ्या शाळातली मुलं, म्हणजे प्रत्येक शाळेतली साधारण एक 5 मुलं येऊन तिथे शास्त्रज्ञांशी संवाद साधू शकतात. तर हे साधारण गेले कित्येक, आय थिंक 30-40 वर्षांपासून मला वाटतं ही ऍक्टिव्हिटी चालू असेल त्यांची. तर मी जेव्हा लहान होते तेव्हा म्हणजे अगदी 5वी-6वी पासून आम्ही आयुकामध्ये प्रत्येक शनिवारी जायचो. की तिथे काही काही मग आम्ही गोष्टी पाहिल्या, वेगवेगळ्या शास्त्रज्ञांसोबत इंटरॅक्ट केलं. तेव्हा कळलं की नाही, हे काहीतरी वेगळं आहे. आणि त्याचबरोबर मग एक्झिबिशन असेल किंवा स्पर्धा परीक्षा असतील, या सगळ्यांमध्ये मी पार्टिसिपेट करत गेले आणि मग त्यातून अजून माझा कॉन्फिडन्स वाढत गेला. आणि जसं मगाशी म्हटलं की माझ्या आई-वडिलांनी मला अगदी म्हणजे माझे आई-वडील सुट्टी काढून, म्हणजे माझी आई तर हाऊसवाईफ होती, पण माझे वडील हे DRDO म्हणजे तुम्हाला आर्मामेंट रिसर्च सेंटर माहित असेल, पुण्यामध्ये DRDOचीच एक संस्था आहे. तर माझे वडील तिथे टेक्निकल ऑफिसर म्हणून जॉब करत होते. आता ते जानेवारीतच रिटायर झाले. पण त्यांना स्वतःला विज्ञानाची आवड होती, त्यामुळे त्यांनी पण माझी आवड ओळखून घेतली की नाही, मला पण मे बी सायन्स हे जास्त आवडतं, त्यामुळे मला त्यात एन्करेज करत गेले. आणि ही एक माझी पण एक जबाबदारी मला वाटली की म्हणजे मी फक्त आई वडिलांना म्हणजे शिक्षणा रिलेटेडच मोस्टली कल असल्यामुळे आम्ही फक्त त्याच गोष्टी किंवा स्पर्धा असो किंवा त्या रिलेटेड ज्या काही ऍक्टिव्हिटीज होत्या त्याच्यात मी पार्टिसिपेट करत गेले. आणि 10वी नंतर मग मी जय हिंद कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं सायन्सला 11वी-12वीला. 10वीला पण मला 90% मिळाले. म्हणजे हे खूपच अनएक्सपेक्टेड होतं मला सुद्धा की 90% अचीव्ह करणं म्हणजे आणि आमच्या घरामध्ये मला सगळ्यात जास्त म्हणजे म्हणू शकता तुम्ही पर्सेंटेज मिळाले. आणि त्याच्यानंतर मग 11वी-12वी करत असताना मला हे खूप जाणवलं की माझा मित्र बाबा इंजिनिअरिंग करतोय म्हणून मी इंजिनियर व्हायला पाहिजे, किंवा माझे आई वडील मला सांगतात किंवा माझे नातेवाईक मला सांगतात की तू फक्त मेडिकलला जा, पुढे जाऊन त्याच्यात खूप स्कोप आहे किंवा इंजिनिअरिंग मध्ये तुला खूप जॉब्स मिळतील, प्लेसमेंट मिळतील. आणि स्वतःचं जे काही मन आहे हे कधीच कोणाला त्या 11वी-12वीच्या पिरियडमध्ये हे मुलांना कळायचंच नाही की त्यांची आवड नक्की कशात आहे. तर हे खूपच जास्त म्हणजे ह्या फेज मध्ये कोणालाच समजत नाही राहत. पण मला हे एवढं समजत होतं की मला कदाचित इंजिनिअरिंगला गेले तर मी बाकीच्या मुलांसारखं नाही करू शकणार, किंवा मेडिकलला जाऊन सुद्धा ठीक आहे, पण मला अगदीच मायक्रोस्कोपिकली प्रत्येक पेशंटला आहे म्हणजे तेवढं मी करू नाही शकणार हे मला कळलं होतं. त्यामुळे मग मी चूज केलं मला बायोटेक्नॉलॉजी करायचंय म्हणून. त्याच्यामध्ये मला झुओलॉजी पण शिकता येईल, बॉटनी पण शिकता येईल, मायक्रोबायोलॉजी पण, मला वेगवेगळ्या विषयांचं एक्सपोजर मिळेल म्हणून मी बायोटेक्नॉलॉजी चूज केलं तेव्हा. आणि बायोटेक करता करता मी मग मला कॉलेजमध्ये बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करता आला. मी मॉडर्न कॉलेजमध्ये गणेश खिंडला युनिव्हर्सिटीच्या एक्झॅक्ट समोरच आहे माझं कॉलेज. तर तिथे मी माझं बायोटेक्नॉलॉजी शिक्षण पूर्ण केलं. आणि त्याच्यानंतर मला हे समजलं की म्हणजे मला खूप जास्त लिखाणाची आवड आहे आणि मग मी खूप चांगलं एक्सप्रेस करू शकते लिखाणाद्वारे. मग मी वेगवेगळ्या न्यूजपेपरला अप्रोच केला आणि तेव्हा कॉलेज क्लब रिपोर्टर हे नवीन कॉन्सेप्ट होत होता. तेव्हा मग ते वेगवेगळ्या कॉलेजेस मधले विद्यार्थी लिहू शकत होते, त्यांच्या कॉलेजमध्ये काही ऍक्टिव्हिटीज होतात किंवा जे इव्हेंट्स असतात त्याच्याबद्दल. तर मी सुरुवात इथून केली किंवा आम्ही सगळे फ्रेंड्स ट्रेकला जायचो किंवा एखादी नवीन जागा आहे त्याच्या विषयी मी लिहायला लागले. आणि हेच करता करता, आणि तेव्हा मला वाटतं मोबाईल फोन वगैरे काहीच नव्हतं आणि त्या काळी फक्त ऑर्कुट हे नवीनच होतं, म्हणजे फेसबुक तेव्हा आलंच नव्हतं. ही साधारण 2009-10 ची गोष्ट आहे. फेसबुक जस्ट लॉन्च झालं होतं. म्हणजे आम्ही तेव्हा जे
सोशल मीडियाचं एक्सपोजर एवढं झालं नव्हतं सगळ्या लोकांना. फक्त ऑर्कुटवर आम्ही अकाउंट्स, मग कधीतरी विकेंडला जाऊन, तेव्हा सायबर कॅफे असायचे. म्हणजे आत्ताच्या मुलांना ही खूप जास्त आय थिंक हे आहे की त्या हातात फक्त मोबाईल असेल की त्यांना हातात सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहे, म्हणजे एका क्लिकवरती सगळं अवेलेबल आहे. तेव्हा आम्हाला कदाचित 10 वर्षापूर्वी सायबर कॅफेत जायला लागायचं आणि मग तेव्हा इन्फॉर्मेशन काही सर्च करायची असेल तर तिकडे जाऊन तुम्ही घेऊ शकायचं. हे खूप डिफरन्स आहे आत्ताच्या आणि त्या काळात. तर मला मग तेव्हा हे समजलं की नाही, मग माझे आर्टिकल मी लिहायचे तेव्हा ते महाराष्ट्र टाइम्स म्हणा, सकाळ म्हणा, लोकमतमध्ये हे पब्लिश व्हायचे. मग तेव्हा तेच करता करता मला फोटोग्राफीची पण आवड तयार झाली. म्हणजे मोबाईल एवढे नव्हते, म्हणजे तेव्हा त्या काळामध्ये मोबाईल कॅमेराज पण एवढे ऍडव्हान्स नव्हते. पण मग साधे डीजी कॅम असायचे छोटे, मग त्याच्यातून आम्ही फोटोज काढायचो आणि मग ते एक्सपोजर मिळत गेलं. आणि मग त्याच पिरियडमध्ये मी आता माझे जे हजबंड आहेत प्रथमेश, तर ते आम्ही दोघं बॅचमेट होतो खरं, तेव्हा आमची ओळख झाली. आणि सोबतच मग हे करता करता, पण असं नाही की प्रेमात पडलं म्हणजे झालं. म्हणजे मॅडमचं आणि माझं काल बोलणं झालं की मुलांना आत्ताच्या काळात असं वाटतं की प्रेम झालं की म्हणजे झालं, म्हणजे आपलं काही करिअर विरियर, त्या फेज मध्ये मुलं सगळंच विसरून जातात, म्हणजे स्वतःचं आयुष्य पूर्ण विसरून जातात. तर मला हे आवर्जून सांगावं असं वाटेल की जवळजवळ आम्ही 8 ते 10 वर्षांनी लग्न केलं. म्हणजे जरी आम्हाला समजलं की नाही आम्ही एकमेकांना पूरक आहोत, आम्ही खूप विचार केला एकमेकांशी, खरंच आमचं पुढे जाऊन किती ट्युनिंग जमू शकतं आणि खरंच काही आहे का, म्हणजे प्रेम हे प्रेम असं म्हणतात आंधळ असतं, त्या फेज मध्ये खरंच ते आंधळ असतं, म्हणजे असं म्हणता येईल. पण ते समजणं खूप महत्वाचं आहे की तुमची रिस्पॉन्सिबिलिटी पण काय आहे ऍज अ इंडिव्हिज्युअल, किंवा तुमच्या आई वडिलांनी तुमच्यामध्ये काय इन्व्हेस्ट केलंय, म्हणजे जे त्यांचे आयुष्य अगदी तुम्हाला डेव्हलप करताना ते घालतात. तर मला हे नक्की आवर्जून सांगायला लागेल की तुम्ही ते पण लक्षात ठेवा की तुमची ऍज अ इंडिव्हिज्युअल म्हणून काय जबाबदारी आहे. म्हणजे फक्त प्रेम करून मग नंतर रडत बसणं किंवा मग काहीच नसतं, मग करिअर तुम्ही संपवता कॉलेजमध्ये, म्हणजे ते तसं करू नका. म्हणजे जर का अगदीच कोणाला तसं असेल, आणि मला आवडेल याविषयी बोलायला, म्हणजे असं वाटतं की मी सध्या खूप एकटी बोलते, म्हणजे कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्की बोला म्हणजे ह्याच्यावर. पण मला हे सांगावं असं वाटलं कारण मॅडम मला काल म्हणाले की आजकाल खूप कॉलेजमध्ये असे प्रकरण असतात. पण हे मी सांगेल कारण आम्ही म्हणजे तुम्हाला हे सांगेल की माझं बीएससी करता करता मी बऱ्याचशा एंट्रन्स एक्झाम दिल्या, आणि अगदी असं होतं की मला आयएससी बँगलोरला पण जायचं होतं, किंवा समजा दुसऱ्या कुठल्या, म्हणजे आउट ऑफ पुणे सुद्धा मी एंट्रन्स एक्झाम दिल्या, आणि युनिव्हर्सिटीच्या बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये माझा नंबर पण लागला. पण मी शेवटी एमएससी व्हायरोलॉजी, जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आहे, तिथे मी शेवटी ऍडमिशन घेतलं, कारण तिथे पण माझा नंबर लागला. पण तेच कारण एनआयव्ही ही एक आयसीएमआर ची इन्स्टिट्यूट होती, आणि जसं मी म्हटलं की मला मायक्रोबायोलॉजी, म्हणजे बऱ्याच गोष्टींना शिकता येईल या हिशोबाने मी कोर्सेस घेत गेले. आणि एमएससी व्हायरोलॉजी मग मी एनआयव्ही मध्ये करण्याचा डिसिजन घेतला तेव्हा, आणि माझ्या प्रत्येक डिसिजनला माझ्या आई वडिलांनी खूप तेव्हा सपोर्ट केलं. आणि पुढे मी साधारण 2014 पर्यंत माझं एमएससी व्हायरोलॉजी कम्प्लीट केलं एनआयव्ही मध्ये. आणि तेव्हा सुद्धा मला बरेचसे नोबेल लॉरेट असेल किंवा वेगवेगळे सायंटिस्ट असतील, म्हणजे किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटला पण आम्ही जाऊन भेट दिल्या, तिथल्या सायंटिस्टचे इंटरव्ह्यूज घेतले. हे सगळं मला करण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळाली एनआयव्ही मध्ये असताना. काही मुलं प्रश्न विचारतात आहे का माझ्या मते? या आशिषचा प्रश्न आहे की आय फील इट्स नॉट लव्ह हू विच डिस्ट्रॅक्ट्स यू फ्रॉम गोल, ट्रू लव्ह इज वेन युअर पार्टनर सपोर्ट्स यू टू परस्यू युअर गोल. एक्झॅक्टली, या म्हणजे एकदम अगदी बरोबर म्हणाले ते. कारण आम्ही म्हणजे मी हे सांगत होते, सॉरी मी विसरले हे मेन्शन करताना, की जेव्हा मी आर्टिकल लिहायचे न्यूजपेपरसाठी, तर माझे हजबंड जे आहे प्रथमेश, तर ते त्याचे फोटोज काढायचे. तर मला हे कळलं की आम्ही दोघांना, म्हणजे जे आमचे मी वर्ड्स मध्ये एक्सप्रेस करायचे आणि प्रथमेश फोटोग्राफी मध्ये एक्सप्रेस करायचा, त्यामुळे ते आमचे विचार खूप कॉम्प्लिमेंटरी आहे समजत गेलं त्या क्षणी. आणि मग पुढे त्याने एमबीए केलं, मी एमएससी व्हायरोलॉजी केलं, आणि आता त्याचं डायग्नोस्टिक सेंटर आहे, आणि मी जवळजवळ पब्लिक कम्युनिकेशन आणि एंगेजमेंट मध्ये, म्हणजे आता आम्ही आमचे फील्ड पूर्ण स्विच केलेत. म्हणजे तो डायग्नोस्टिक मध्ये आहे आणि मी तेव्हा व्हायरोलॉजी शिकत होते, आणि तो तेव्हा एमबीए करत होता आणि मी आता पब्लिक कम्युनिकेशन मध्ये. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सपोर्टची खूप गरज असते. आणि त्या फेज मध्ये पण, म्हणजे इव्हन हॉस्टेल लाईफ, म्हणजे माझा तो फर्स्ट एक्सपिरियन्स होता की माझ्या आई वडिलांपासून मी कधीच बाहेर राहिले नाही,
पण NIV मध्ये मी 2 वर्ष म्हणजे अगदी मी पुण्यात होते आणि म्हणजे चिंचवड आणि पुण्यातलं NIV हे हार्डली माझ्या मते 15 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणजे मी रोज जाऊन येऊन पण करू शकले असते. पण NIVचं प्रोटोकॉल असा होता की तुम्हाला हॉस्टेललाच राहायला लागेल, कारण तुमचे एक्सपेरिमेंट रात्री पण जे असतात व्हायरल टायट्रेशन म्हणा किंवा जे बाकीचे ऍसेज असतात व्हायरल ऍसेज त्याच्यासाठी पण थांबायला लागायचं किंवा प्रॅक्टिकल्स उशिरापर्यंत संपायचे. त्यामुळे मोस्टली लाईक 99% सगळेजण हॉस्टेललाच राहायचे. मग फक्त मी सॅटर्डे संडे कधीतरी घरी जायचे. पण त्या फेजमध्ये पण काही काही बऱ्याच प्रांतातून लोक येतात. मग त्यांच्याशी इंटरॅक्शन किंवा त्यांच्यासोबत जुळून घेताना खूप वेगवेगळे अनुभव आले मला. आणि काही डिफिकल्ट फेज मध्ये पण माझे घरचे असो किंवा प्रथमेश असो त्यांनी खूप सपोर्ट केला. तो मेंटली सपोर्ट खूप गरज असतो तुमच्यासाठी. अशी माझी जडणघडण होत गेली. आणि मग जसं मॅडम म्हणाले की आम्ही 2014 मध्ये भेटलो, तेव्हा मी माझं MSc जस्ट संपलं होतं माझं. मी प्रोजेक्ट करत होते NIV मध्ये असताना. तेव्हा आम्ही पण ऍज अ पार्टिसिपंट म्हणून मी आयसर मध्ये तेव्हा सायन्स रायटिंगचं एक वर्कशॉप होतं. जवळजवळ 14 ते 15 दिवसांचं वर्कशॉप होतं ते. आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या सायंटिस्टना भेटलो, वेगवेगळे जे रायटर्स आहेत, जे विज्ञान प्रसार असेल किंवा इंडियन एक्सप्रेसचे असतील किंवा एडिटर्स असतील वेगवेगळ्या मॅगझिन्सचे, त्यांच्याशी भेटलो. आणि त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या ट्रिक्स सांगितल्या की आत्ताच्या काळात आपण खूप न विचार करता काही पण फेसबुकला असो किंवा कुठल्या पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आपण काही न विचार करता रिॲक्ट होतो किंवा शेअर करतो कुठलीही गोष्ट किंवा प्रोव्होक करतो. इव्हन व्हॉट्सअपला पण आपण खूप सारे मेसेजेस आपण बघत असू की फेक न्यूज असतात काही. तर त्यावेळेला त्यांनी आम्हाला एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली की जर्नलिझम असो किंवा तुमच्या दैनंदिन आयुष्यात पाच W आणि 1H हे खूप इम्पॉर्टंट आहे. लाईक व्हॉट, वेन, हू, वेअर, विच आणि हाऊ. हे सगळ्या प्रिन्सिपल आहे. जगताना ह्या गोष्टींचं खूप इम्पॉर्टंट आहे की कोणी शेअर केलं किंवा हे का शेअर होतंय किंवा हे कधी शेअर झालं. म्हणजे इथून पुढे म्हणजे जेव्हा आम्ही तो वर्कशॉप अटेंड केला, माझ्या मते मॅडम पण सांगू शकतील याच्याबद्दल की तेव्हा माझं अजून म्हणजे मी आर्टिकल्स लिहायचे कॉलेजमध्ये असताना. म्हणजे मी बिफोर दॅट वर्कशॉप ऑल्सो आय यूज टू राईट फॉर न्यूजपेपर. म्हणजे माझं रेकॉर्डिंग पण झालं होतं ऑल इंडिया रेडिओला 2-3 वेळा. पण ह्या वर्कशॉप नंतर मला अजून जास्त क्लॅरिटी आली की नाही यार, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे जर्नलिझमचे आम्ही खरे जे प्रिन्सिपल आहे आम्ही त्या लोकांकडून शिकलो. आणि मग पुढे पुढे मग मी ऍक्च्युअल सायन्स जर्नलिझम स्टार्ट केलं. आणि मग मला हे कळलं की यार माझा इंटरेस्ट हा रिसर्च मध्ये नाहीये खरं. मला हार्डकोर रिसर्च लॅबमध्ये बसून व्हायरस मायक्रोस्कोपिकली सगळं बघा आणि मग त्याच्यानंतर मग ते मला वाटलं की हे माझ्याच्याने जमणार नाही. पण हे पण मला हे समजलं की सायन्स माझी आवड आहे आणि मला ती लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची. कारण मी एका व्हायरसवरती काम केलं, चंदीपुरा व्हायरस, माझ्या थिसिस साठी. तेव्हा मला हे कळलं की म्हणजे अगदी गावागावात पण मुलं मरायची. म्हणजे विदिन 24 आवर्स डेथ व्हायची. एन्सेफलायटिस होऊन मुलं मरायची व्हायरस मुळे. पण त्या लोकांना कॉमन लँग्वेज मध्ये थोडी ना सायंटिस्ट जाऊन सांगू शकतात की काय प्रॉब्लेम आहे. त्यामुळे सायन्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं आणि खूप सिम्प्लिफाय फॉर्म मध्ये पोहोचावं, हे मला वाटलं की हे मी काहीतरी करू शकते. मग त्याच्यानंतर मी आयुकामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित असेल पद्मश्री अरविंद गुप्ता म्हणून. तर त्यांच्यासोबत मी टॉईज फ्रॉम ट्रॅश, मला वाटतं बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल ते, तिथे मी ऍज अ व्हॉलंटियर म्हणून काम केलं 1-2 महिने. आणि मग मी अक्षरशः तिथे पाहिलं की अगदी बाटलीपासून अगदी स्ट्रॉ पासून विविध सायन्स टॉईज बनू शकतात. म्हणजे टॉईज ही फक्त आपल्याला असं वाटतं की छोट्यासं काहीतरी फॅन्सी मायक्रोस्कोप असेल किंवा समजा हायफाय PCR किंवा खूप सारे असे पायपेट्स वगैरे असतात म्हणजे असू शकतात. पण असं काही नाहीये. म्हणजे अरविंद गुप्तांकडून मला हे खूप शिकायला मिळालं की अगदी तुम्ही कचऱ्यापासून पण तुम्ही काहीतरी सायन्स, म्हणजे अगदी सगळीकडे सायन्स आहे, तुम्हाला फक्त ते बघता यायला पाहिजे. हे मला तिथे शिकायला मिळालं. आणि त्यांनी तिथे खूप साऱ्या रिजनल लँग्वेजेस मध्ये सायन्स ट्रान्सलेशन केलेलं. म्हणजे त्यांनी सायन्स व्हिडिओज बनवले आणि ते वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये ते ट्रान्सलेट करतात. तर हे मला तिथे खूप ऑपॉर्च्युनिटी मिळाली. तिथे खूप साऱ्या लोकांना मला भेटता आलं आणि तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप महत्वाचा होता. म्हणजे आपण हे म्हणतो की म्हणजे तुम्ही म्हणत असाल की पद्मश्री अरविंद गुप्ता वगैरे, पण मी अक्षरशः त्यांना म्हणजे आम्ही जेव्हा चहाचा टाइम असायचा आमचा, तेव्हा ते स्वतः सगळ्यांचे कप
विसरायचे. म्हणजे लिटरली तेव्हा हे कळलं की किती जीवनात जरी मोठे झालात तरी तुमचे रूट्स विसरू नका तुम्ही कधीच. हे मला त्यांच्याकडून शिकता आलं. आणि हेच करता करता मी मगाशी सांगायला विसरले की माझं बीएससी करताना ना मला हे समजलं की मला आता माझ्या आई वडिलांवरती अवलंबून नाही राहायचंय. तर मला स्वतः काहीतरी करायचं. म्हणजे मी 10वी नंतर स्वतः मी ड्रॉइंग क्लासेस घ्यायचे, कारण मला ड्रॉइंगची खूप आवड होती. पण माझी आवड मी इतरांपर्यंत पोहोचावी किंवा अगदी छोट्यातल्या छोट्या मुलाला पण त्याचं एक्सप्रेस करता यावे त्याचे क्रिएटिव्हिटी, म्हणून मी आमच्या शेजारच्या बाजारच्या मुलांना आधी सुरू केलं. म्हणजे 7वी-8वी पासून मी आमच्या शेजारच्या मुलांना ड्रॉइंग शिकवायचे. मग 10वी-11वी गेल्यावरती थोडंसं प्रोफेशनली मग वेगवेगळ्या सोसायटीजमध्ये जाऊन मी क्लासेस घ्यायला लागले. म्हणजे मला सॅटर्डे संडे वेळ मिळायचा कॉलेज सुटल्यावरती, तर मी ती ऍक्टिव्हिटीज करायचे. मी माझा पॉकेट मनी मी स्वतः विचार केला की नाही, माझ्या आई वडिलांना पण मी किती त्रास देणार, म्हणून मी स्वतःचा पॉकेट मनी मी स्वतः मिळवावा यासाठी मी क्लासेस घ्यायला लागले. आणि तेव्हा मला अजून शिकता आलं की लहान मुलांची संकल्पना आपल्यापेक्षा किती वेगळी असू शकते. म्हणजे ते पण आपल्याला किती काही शिकून जातात हे मला समजलं. म्हणजे ते एखादं की हा हा पर्टिक्युलर स्ट्रोक आहे, हा असाच का ताई, असा का नाही, हे म्हणजे त्याच्यातून पण आपल्याला खूप शिकता येऊ शकतो. म्हणजे अगदी लहान मुल पण तुम्हाला खूप काही शिकून जातं. आणि ह्या प्रोसेसमध्ये मला लीला पुन्हा फाउंडेशन बद्दल समजलं. आणि मी बीएससी थर्ड इयर झाल्यानंतर, म्हणजे माझं टीवाय बीएससी संपल्यानंतर मी स्कॉलरशिपला अप्लाय केलं. माझ्यामध्ये मी काल पण तुमचं सेशन अटेंड केलं आणि मला वाटतं ती जी Yes. मुलगी होती तिला पण मला वाटतं स्कॉलरशिप मिळाली होती. तर मला पण लीला पुनावाला फाउंडेशन कडून स्कॉलरशिप मिळाली माझ्या मास्टर्स डिग्रीसाठी. तर त्याच्यामध्ये मला हे खूप आवर्जून सांगायला लागेल की जे आपण म्हणतो की आपल्याला इंग्लिश येत नाही, आता समजा काही गावातली मुलं असेल तरी जेव्हा ती शहरात येतात पुण्यामध्ये किंवा मुंबई सारख्या ठिकाणी, तिथल्या मुलांचं जे राहणीमान असेल किंवा त्यांचं जे वागणूक असेल किंवा त्यांना त्यांची जी चैन असते ती प्रत्येकाला जमेलच हे नाही आपण बोलू शकत. पण तेव्हा पण म्हणजे तुम्ही तुमच्या परीने तुम्ही किती बेस्ट आहात हे तुमच्या नॉलेजवरून खरं तर ठरतं. त्यामुळे तुम्ही हे म्हणजे जरी काही आता मला मॅडम म्हणाले की खूप गावागावातली पण मुलं आज जॉईन होतात आहेत, पण हे तुम्ही कधीच विसरू नका की तुम्ही तुमच्यात एक स्वतःत एक काहीतरी स्पार्क आहे आणि तुम्ही खूप पुढे काहीतरी करू शकता. फक्त तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमचे पॅशन ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की ते तुम्ही फॉलो करा. आयुष्यात ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याशिवाय तुमचं म्हणजे तुम्हाला पुढे जाऊच शकत नाही तुम्ही. तर तुम्ही तुमचं पॅशन आणि तुमची जी आवड आहे ती आयुष्यभर जोपासा. म्हणजे त्यातून तुम्हाला खूप काही शिकता येण्यासारखं आहे. आणि सेकंड इज म्हणजे मी हेच करत आले लहानपणापासून. म्हणजे माझ्या आई वडिलांनी पण मला एनकरेज केलं आणि मला पण हे माहित होतं की मला जर का काही करायचं असेल तर मला माझे मत खूप म्हणजे विचार स्वतःचे स्वतंत्र असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता आपण असं आहे की XYZ हे करतो म्हणून मी ते केलं पाहिजे, हे असं न करता तुम्ही स्वतःला स्वतः ओळखा पहिलं की तुमचं मत काय सांगतं, तुमचे विचार काय आहेत. आत्ताच्या काळात ते असणं खूप गरजेचं आहे. आणि हे करता करता मला लीला पुनावाला फाउंडेशन कडून स्कॉलरशिप मिळाली आणि त्यांच्याकडून मला अजून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणा, वुमन एम्पॉवरमेंट म्हणा, आमचे वेगवेगळे सेशन होत गेले या 2 वर. म्हणजे जेव्हा मला मास्टर्सला मिळाली त्याच्यानंतर आजवर अनेक सारे सेशन्स मला अटेंड करता आले. वेगवेगळ्या लोकांशी मी भेटले, बरेचसे फॉरेन कंट्रीज मधून येणारे ट्रेनर्स होते. तर हे म्हणजे फक्त त्यांनी मला शिक्षणाला मदत नाही केली, पण माझं ओव्हरऑल बाकीचं पण डेव्हलपमेंटला फाउंडेशन मधून मदत केली. आणि आता त्यांचे तुम्ही जर का लीला पुनावाला फाउंडेशन.com जर या वेबसाईटवरती चेक केलं तर तुम्हाला आता त्यांचे स्कॉलरशिप्स ओपन आहेत. बीएससी, एमएससी, इंजिनिअरिंग असो, फार्मसी असो, नर्सिंग असो, या सगळ्या क्षेत्रात ते स्कॉलरशिप देतात मुलींना. तर तुम्ही त्यांचे आणि हे फक्त तुमच्या इन्कम जे तुमच्या आई वडिलांचं जे आर्थिक उत्पन्न असतं त्याच्यावर अवलंबून आहे. इट इज नॉट बेस्ड ऑन युअर कास्ट, रिलिजन, काही असं काहीच नाहीये. किंवा आता तुम्हाला माहित असेल की काही संस्था आहेत त्या तुम्हाला स्कॉलरशिप देतात आणि ते तुम्हाला नंतर असं बॉन्ड पण लिहून घेतात की तुमचं एक शिक्षण पूर्ण झालं किंवा तुम्हाला जॉब लागल्यानंतर तुम्हाला ती रक्कम परत करायची आहे. पण लीला पुनावाला फाउंडेशनचं मी आवर्जून हे सांगेल की त्यांनी 1 रुपया सुद्धा तुम्हाला रिटर्न मागत नाही. म्हणजे ते तुम्हाला जर खरंच वाटत असेल की तुमच्या नंतर जशी तुम्हाला मदत मिळाली तशी दुसऱ्या मुलींना पण मिळावी, तर तुम्ही त्यांना डोनेशन देऊ शकता. पण हे अक्षरशः म्हणजे त्या स्वतः म्हणजे ज्या लीला पुनावाला आहेत त्या स्वतः पद्मश्री आहेत आणि त्या अल्फा लावल जी कंपनी आहे
आणि त्या फर्स्ट मेकॅनिकल इंजिनियर आहेत इंडियातल्या, जी फर्स्ट वुमन इंजिनियर होत्या त्या पद्मश्री ला पुनावाला आहेत. तर त्यांना मी म्हणजे त्या अक्षरशः आमचं डेली असं ऑलमोस्ट तुम्ही म्हणू शकता की आमचं कॉन्व्हर्सेशन असतं, त्यांचे हसबंड आणि आमचं. पण ते रोज एक एक गोष्ट आपल्याला सांगत असतात. म्हणजे त्या मोठ्या लोकांकडून पण खूप शिकण्यासारखं आहे. तुम्ही खूप सारी पुस्तकं वाचा, बायोग्राफी वाचा, त्यातून तुम्हाला समजेल की मोठी लोक जेव्हा म्हणजे ते पण स्वतः काहीतरी खालच्या स्तरातून एकदम वरती असं एकदम एका दिवसात जात नाही. त्यांनी पण खूप स्ट्रगल केलेला असतो आणि तिथे पोहोचायला पण त्यांना म्हणजे खूप सारे चॅलेंजेस असतात आणि ते त्यांनी जसे ओव्हरकम केले त्यातून तुम्ही खूप काही शिकू शकता. तर हे झालं. गायत्री, याच्याशीच रिलेटेड एक प्रश्न आहे योगेश नक्की. शेटे यांचा. देर इज लॉट ऑफ नीड ऑफ डिस्कशन विथ टुडे स्टुडंट रिगार्डिंग लव, करियर, मॅरेज अँड सक्सेस, because the confusion regarding all these things is big issue, and to breach the and to strong the bridge between students and actual system, what can we do? म्हणजे तो ब्रिज बांधण्यासाठी आपण काय करू शकतो? शेअर युअर व्ह्यूज. हा योगेश शेटे यांचा खूप चांगला प्रश्न ओके. आहे. आणि ओके. यालाच जोडून मी तुला दुसराही प्रश्न, म्हणजे तू नक्की इतक्या नक्की. साऱ्या गोष्टींबद्दल बोललीयस त्यामुळं मनोज पाटील यांच्या मनामध्ये कन्फ्युजन निर्माण झालं की व्हॉट एक्झॅक्टली यू आर डुईंग राईट नाऊ. अच्छा, सॉरी, मी ते सांगायला विसरले. मी बाकीचं सांगत गेले की मी कशी घडत गेले ते. आता सध्या मी आयसर पुणेमध्ये मानव ह्युमन ॲटलास प्रोजेक्ट आहे, त्याच्यासाठी डोमेन अनालिस्ट म्हणून सायन्स कम्युनिकेशन साठी काम करते. तर ऍक्च्युली हे पण एक म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे हा पर्सिस्टंट सिस्टम, एनसीसीएस आणि आयसर पुणे ह्या आणि डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांचा एक कोलॅबरेटिव्ह प्रोजेक्ट आहे. इट इज लाईक अ सिटीजन सायन्स प्रोजेक्ट. तर ह्याच्यामध्ये आम्ही सध्या काय करतोय, आम्ही म्हणजे वेगवेगळे रिसर्च पेपर असतात. तर लोकांना म्हणजे आता समजा एखादा आपण स्किन स्किन विषय घेतला, तर स्किनवरती लाखोंमध्ये रिसर्च पेपर आहेत. पण एक्झॅक्टली समजा तुम्हाला कुठल्या तरी XYZ डिसीज बद्दल माहिती हवी आणि तुम्ही ते शोधताय पण तुम्हाला सापडत नाही. आणि गुगलचं तुम्हाला माहित असेल की रेटिंग असतं, XYZ साईट वरती येण्यासाठी पण रेटिंग ठरलेले असतात किंवा हजारो जर्नल्स आहेत. तर कुठल्या जर्नल मधून मला तो डेटा मिळेल हे कोणालाच नीट सांगता येत नाही. किंवा समजा इंडियामध्ये एक सायंटिस्ट त्याच जीनवरती काम करतोय आणि US मध्ये पण त्याच जीनवरती काम होतंय, पण ह्यांचं दोघांचं कधीच कम्युनिकेशन नसतं, त्यामुळे बरेचसे लूप होल्स राहतात. तर हे सध्या जो हा मानव ह्युमन ॲटलास प्रोजेक्ट आहे ह्याच्यामध्ये आम्ही काय करतोय की मुलांना आम्ही ट्रेन करतोय, म्हणजे जे अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट आहेत त्यांना, की हाऊ टू रीड सायंटिफिक लिटरेचर ह्या विषयावर. म्हणजे आम्ही रिसर्च पेपर कसे वाचायचे किंवा वेबसाईट्स कुठल्या आहेत, म्हणजे कुठले जर्नल्स आहेत की ज्याच्यावर तुम्ही ट्रस्ट ठेवू शकता तिथल्या इन्फॉर्मेशनवरती, ही माहिती सध्या आम्ही ह्याचं आता सध्या ट्रेनिंग चालू आहे. म्हणजे लास्ट इयर पासून हा प्रोजेक्ट चालू झाला आणि हा आता पायलट स्टेजमध्ये आहे. तर आम्ही अक्रॉस इंडियातल्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटला, युनिव्हर्सिटीजला, ऍक्च्युली आम्ही तुमच्या म्हणजे मॅडमच्या कॉलेजला पण येणार होतो, पण लॉकडाऊन मध्ये आम्हाला यायला जमलं नाही साताऱ्याला. पण आता हे लॉकडाऊन संपलं किंवा आता सध्या आमचं वेबिनार्स वगैरे पण चालू आहे, ज्याच्यामध्ये US किंवा UKचे जे काही एक्सपर्ट्स आहेत, प्रत्येक डेटा सायन्स असो किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग या वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही सध्या वेबिनार्स ऑर्गनाईज करतोय. तर नेक्स्ट वेबिनार 29 ऑक्टोबरला आहे, जो ब्रेस्ट कॅन्सर जीनोम वरती आहे. मी मॅडमला पाठवेल त्याचं अनाउन्समेंट आणि फ्लायर, मॅडम सर्क्युलेट करतील. तर आम्ही असे वेगवेगळ्या विषयांवरती आता मेजर आमचं आहे की मुलांना ट्रेनिंग देणं आणि त्याच्यानंतर समजा फॅकल्टी असतील किंवा जे एक्सपर्ट्स असतील त्या प्रत्येक सब्जेक्ट मधले, या लोकांना सगळ्यांना कनेक्ट करून एक असा रोबस्ट डेटाबेस बनवणं की जो पुढे जाऊन इंडस्ट्री असो, फार्मा इंडस्ट्री असो किंवा वेगवेगळे सायंटिस्ट असो त्यांना हा उपयोगी पडेल. तर हे सध्या मी ह्या प्रोजेक्टसाठी काम करतेय. आणि ह्याच्या आधी पण मी आयसरमध्ये जॉब करत होते. म्हणजे मी जसं म्हटलं, मी अरविंद गुप्तांबरोबर काम केलं आणि त्याच्यानंतर मला हे समजलं की माझा इंटरेस्ट सायन्स कम्युनिकेशन मध्ये आहे. तर मी एक व्हॉलंटियर ऑर्गनायझेशन होती जिथे एनसीसीएस आणि आयसरचे सायंटिस्ट होते. त्यांनी स्वतःहून एक इनिशिएटिव्ह घेऊन एक ऑर्गनायझेशन बनवली होती, ज्याचं नाव एक्साइटिंग सायन्स ग्रुप आहे. तर म्हणजे त्या प्रोजेक्टसाठी मी आधी 3-4 वर्ष मी त्यासाठी काम केलं. तर त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या अंडर प्रिव्हिलेज जे स्टुडंट आहेत, म्हणजे कॉर्पोरेशनच्या स्कूल्स असतील, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या किंवा
अगदीच जे जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा अगदी ज्या ऍव्हरेज काही काही शाळांमध्ये जाऊन आम्ही कधी कधी सायंटिस्ट आमच्या सोबत यायचे, तर मी हे सगळं कॉर्डिनेट करायचे. किंवा आता मला जसं म्हटलं की मला आर्टमध्ये पण इंटरेस्ट आहे, इक्वली मला सायन्समध्ये पण इंटरेस्ट आहे, तर मी सायन्स अँड आर्ट कॉम्पिटिशन अशा पण स्वतः काही इनिशिएटिव्ह घेतले की ज्याच्यामध्ये म्हणजे जसं मी म्हटलं प्रत्येक गोष्टीत सायन्स आहे. तर मुलं म्हणजे अवकाशापासून पाण्यापासून काही म्हणजे कुठला द्याल त्या टॉपिकवरती 5वी ते 10वीच्या वयोगटासाठी हा प्रोग्राम असायचा. तिकडे ही मुलं वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह कल्पनाच आम्हाला लिहून पाठवायची आणि मग त्यातून मग आम्ही वेगवेगळ्या कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करायचं किंवा वर्कशॉप ऑर्गनाईज करायचं. तर हे मी 2015 ते साधारण 19 पर्यंत काम केलं, ऑगस्ट 19 पर्यंत. आणि त्याच्यानंतर मी सप्टेंबर पासून मानव साठी आता सध्या मी काम करत आहे, मानव ह्युमन ॲटलस इनिशिएटिव्ह साठी. ओके. आणि नेक्स्ट जो आहे योगेश सरांचा, देर इज लॉट ऑफ नीड of discussion with today's student regarding love, career, marriage and success, because the confusion regarding all these things is a big issue. आणि हा ओके. जो ब्रिज आहे स्टुडंट्स आणि ऍक्च्युअल सिस्टीम याचा, हा ब्रिज जर कमी करायचा असेल, हा गॅप जर कमी करायचा असेल, तर आपण काय केलं पाहिजे? मला ऍक्च्युली हेच म्हणजे असं मेन मॅडम म्हणाले की लव्ह, करिअर आणि माझ्या मते मॅरेज आणि बाकीचे ऍस्पेक्ट. तर मला हे खूप महत्वाचं सांगायचं असेल, मी जर ऍज अ इंडिव्हिज्युअल मी जर स्वतःला अॅनलाइज केलं, तर मला असं वाटतं की तुमचे स्वतंत्र विचार असणं खूप गरजेचं आहे यामध्ये. आणि म्हणजे करिअर घडवत असताना म्हणजे ठीक आहे, म्हणजे आई वडिलांची मदत लागते वगैरे, पण तुम्हाला एक तुमचं गोल तुम्ही तेव्हा म्हणजे फायनलाइज करू शकता की तुमचे एक स्वतःचे विचार असतील स्वतंत्र. आणि सेम गोज विथ युअर लव्ह आणि मॅरेज पण. म्हणजे तुमची इंडिव्हिज्युअलिटी पण तुमची तेवढीच महत्वाची आहे. म्हणजे फॅमिली जबाबदारी आहे, सगळ्या गोष्टी पण त्याच इक्वली इम्पॉर्टंट आहेत. पण तुम्ही तुमची आयडेंटिटी पण तेवढी मेंटेन करणं किंवा तुमचे विचार कोणामुळे पण इन्फ्लुएन्स न होता तुम्ही चेंज करणं, म्हणजे आपण फ्लेक्झिबल असणं पण तेवढंच गरजेचं आहे. पण तुम्हाला जर का तुमचे क्लॅरिटी असेल की तुम्हाला आयुष्यात काय करायचंय, तर मला वाटतं ह्या तिन्ही गोष्टी पण तुम्ही खूप चांगल्या प्रकारे हाताळू शकता. येस, अगदी खरं आहे. आणि याच्यामध्ये खरं तर संवाद साधणं खूप महत्वाचं आहे. करेक्ट करेक्ट. हा म्हणजे जर का तुम्ही म्हणजे मे इट बी टीचर्स, मे बी इट्स मेंटॉर्स, तुमचे आई वडील असतील, मित्रमैत्रिणी असतील. आणि जसं तू म्हटलीस की करिअरवर फोकस असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा म्हणजे तुम्ही फोकस राहून करू शकता. करेक्ट. आता एक स्कॉलरशिपचा प्रश्न आहे, पण तो थोडासा मला असं वाटतं की ते लेंदी आहे. मुलांच्यासाठी स्कॉलरशिप काय आहेत का? मुलांसाठी मॅम ऍक्च्युली जी लीला पुनावाला फाउंडेशनची आहे ती आता तरी सध्या येस. मुलींसाठीच आहे. आणि ते हैदराबादमध्ये आता त्यांनी ह्या वर्षीपासून हैदराबादमध्ये पण द्यायला स्कॉलरशिप चालू केलंय. पण मी म्हणजे मला ऑर्गनायझेशन एक्झॅक्ट माहित नाही, पण माणिकचंद जे आहेत त्यांची स्कॉलरशिप आहे ती सगळ्यांना अवेलेबल असते, म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर, मुली असो किंवा मुलं असो. पण त्यांची रिटर्नेबल बेसिसवरती असते. ती माणिकचंद फाउंडेशन हे तुम्हाला आधी मदत करते, पण तुम्हाला एक बॉन्ड पण लिहून द्यायला लागतं त्यांना, की ज्याच्यानंतर तुम्ही कमवायला लागाल तेव्हा तुम्हाला ती रिटर्न करायला लागते अमाऊंट. येस, ऑफकोर्स. आणि इव्हन गव्हर्नमेंट आहे, युजीसीच्या स्कॉलरशिप्स आहेत हायर एज्युकेशनसाठी. आणि हा थोडासा आपला आजचा विषय नाहीये. आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे गायत्रीचा अवकाश, आणि त्याच्यामध्ये बरंच काही गायत्रीकडे बोलण्यासाठी आहे. आणि दोन जे टॉपिक्स खूप महत्वाचे आहेत. गायत्रीने प्रचंड प्रवास केलेला आहे. आता तिने फाउंडेशनच्या स्कॉलरशिप बद्दल सांगितलं, ती पीस अम्बॅसेडर म्हणून लंडनला पण गेलेली आहे. तर आम्हाला तुझ्या लंडनच्या अनुभवांबद्दल ऐकायचंय, तुझ्या प्रवासाबद्दल ऐकायचंय. स्पिती व्हॅलीमध्ये गायत्री प्रवास करून आली आहे, फुकेटला जाऊन आलेली आहे. वंडरफुल जर्नी एक्सपिरियन्सेस शी हॅज. आणि मला असं वाटतं की स्कॉलरशिप सारख्या रटाळ विषयावरती बोलण्यापेक्षा आपण थोडेसे तिच्या प्रवासाचे अनुभव ऐकूयात. कारण शी इज अ पॅशनेट ट्रॅव्हलर. कारण आता लॉकडाऊनमुळे ती घरामध्ये आहे, नाहीतर सॅटर्डे संडे नेहमी बाहेर फिरायला. आणि मग तिच्या इंस्टाग्रामला, तिच्या फेसबुकला ते सगळे फोटोज. आय रिअली एनव्ही यू गायत्री. यू आर रिअली, आय मीन, तुझ्यामध्ये मी मला माझी तरुणपणामधली मनीषा बघते. आणि खूप छान वाटतं. आणि फोटोज तर म्हणजे खूप सुंदर फोटोज असतात. आणि तिचे हे ट्रॅव्हल एक्सपिरियन्सेस बद्दल आता आम्हाला ऐकायचं आहे. आणि नंतर आपण शेवटी वळणार आहोत फोटोग्राफी बद्दल. तर तुमचे प्रश्न नक्की जर नक्की. असतील
तर ते प्रश्न पण टाकत राहा. आपण मध्ये मध्ये गायत्रीला डिस्टर्ब करत राहूया. येस गायत्री, तुझे ट्रॅव्हलिंग एक्सपिरियन्स. ऍक्च्युली मला उलट मॅडम जेव्हा भेटल्या 2014 मध्ये, तेव्हा मी मॅडम कडून इतकं ऐकलं वेगवेगळ्या कंट्रीज मधलं. आम्ही म्हणजे आमचं सेशन संपायचं 5-5:30 मला वाटतं, आणि मॅडम जपान असो, UK असो, सगळ्या कंट्रीज मध्ये मी काय काय कुठल्या कुठल्या लोकांना भेटले, मी कशासाठी गेलेले, हे उलट मॅडम कडून तेव्हा ऐकायचं. म्हणजे तेव्हा मी कधीच आउट ऑफ इंडिया गेले नव्हते 2014 पर्यंत. तेव्हा मॅडम कडून अरे वा मॅडम काय काय करतात, हे करतात ते करतात ह्या कंट्रीज मध्ये, तेव्हा मॅडम कडून ऍक्च्युली ही खूप इन्फॉर्मेशन मिळायची की कुठल्या कंट्रीज मध्ये स्कॉलरशिप आहेत, कुठल्या विषयाला कुठली कंट्री सपोर्ट करते, हे तेव्हा मॅडम मला वाटतं तेव्हा तेव्हा मी तेच म्हटलं, सोशल मीडियावरती आधी 5-6 वर्षापर्यंत तरी एवढं काहीच नव्हतं, पण मॅडम तेव्हा स्वतःहून मेसेज करायच्या, ईमेल करायचे की ही स्कॉलरशिप आहे, इकडे ट्राय कर, तिकडे ट्राय कर. म्हणजे मॅडमनी तेव्हा पण खूप लोकांना मदत केली आहे. माझं सांगायचं झालं तर जेव्हा मी 2014 मध्ये लीला म्हणजे 2012 ते 2014 ह्या 2 वर्षांसाठी मला लीला पुनावाला फाउंडेशनची स्कॉलरशिप मिळाली. त्याच्यानंतर 2015ला म्हणजे ऍक्च्युली 2012 पर्यंत त्यांच्या साधारण 4 ते 5 बॅचेस गेल्या होत्या युकेला पीस अँबॅसेडर ट्रेनिंगसाठी. म्हणजे फाउंडेशननी जवळजवळ 20 ते 25 मुलींना दरवर्षी त्या ट्रेनिंगला पाठवायच्या. पण 2012 जेव्हा मला स्कॉलरशिप मिळाली, ज्या वर्षी 2012ला, त्यानंतर 3 वर्षाचं पूर्ण हॉल्टच झालं. म्हणजे त्यांना फंडिंगचे इश्यूज झाले किंवा त्या पिरियडमध्ये त्यांनी पीस अँबॅसेडर हा प्रोग्राम बंद केला. पण लकीली असं झालं की 2015 मध्ये पुन्हा पीस अँबॅसेडर प्रोग्रामला फंडिंग मिळालं आणि मग पुन्हा त्यांनी नव्याने तो प्रोग्राम लॉन्च केला. त्यावेळेला मला समीना कॅपिटल आहेत, जी खूप मोठी कंपनी आहे, तर त्यांच्याकडून मला पीस अँबॅसेडरसाठी जी स्कॉलरशिप आहे ती त्यांच्याकडून मिळाली. म्हणजे लीला पुनावाला फाउंडेशन आणि त्या दोघांकडून. आणि त्यांनी आम्हाला साधारण 25 दिवस मी आशा सेंटर नावाचं ठिकाण आहे UK म्हणजे लंडन पासून साधारण एक 2-3 तासाच्या अंतरावरती ग्लॉस्टरशायर नावाचं एक गाव आहे. म्हणजे शायर म्हणजे SHIRE, शायर म्हणजे गाव. तर ते बऱ्याचशा लंडन मधल्या गावांना जसं आपण गाव गाव म्हणतो, तसं तिकडे प्रत्येक गावाला शायर म्हणतात. ग्लॉस्टरशायर मध्ये मी राहिले साधारण एक 25 दिवस मी होते तिकडे. तर आम्हाला वेगवेगळ्या म्हणजे तिथे फक्त इंडियातलीच मुलं नव्हती, तिथे वेगवेगळ्या कंट्रीज मधून मुलं आलेली. म्हणजे माझ्यासोबत सिरियातली पण मुलं होती, जर्मनीतले होते, फ्रान्स मधले होते, म्हणजे जगभरातले जवळजवळ 20 ते 25 वेगवेगळे व्हॉलंटियर होते आणि आम्ही 25 इंडियन मुली होतो. आणि जसं मी सांगितलं तुम्हाला की 3 वर्ष जेव्हा मला स्कॉलरशिप मिळाली तेव्हा हा प्रोग्रामच बंद झालेला. आणि मला खूप वाटायचं की अरे मला ह्याच्यात सिलेक्ट होता येईल का, काही म्हणजे काय स्पेशल त्याच्यासाठी लागतं. म्हणजे माझ्या ज्या सिनियर फेलोज होत्या, म्हणजे माझ्या ज्या आधी ज्या बॅचेसला मिळालेल्या, त्यांच्याकडून मी खूप ऐकायचे ह्या प्रोग्राम बद्दल. पण असं झालं की मी खूप म्हणजे माझ्यासाठी ही स्कॉलरशिप अशी काय म्हणू शकता एक वरदानच ठरलं. कारण 2015 मध्ये त्यांनी हा नव्याने लॉन्च केला आणि मी तेव्हा वर्किंग होते आणि माझ्या ऑफिसने पण तेव्हा खूप सपोर्ट केलं आणि मला एवढी लीव्ह ग्रांट केली. पण म्हणजे ही स्कॉलरशिप युजली ज्या मुली शिकतात आहेत साधारण त्यांचं 2nd इयर किंवा 3rd इयरला असतील, त्यांना ही स्कॉलरशिप दिली जाते. पण मी खूप अनएक्सेप्शनली मला ही स्कॉलरशिप मिळाली. आणि मग मला 2016 मध्ये मी ऑगस्ट महिन्यामध्ये लंडनला गेले, कारण तिथे त्यांचा समर असतो. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर साधारण 25 ते 30 दिवस आम्ही तिकडे होतो. तर त्याच्यामध्ये लिडरशिप ट्रेनिंग असेल, होलसम डेव्हलपमेंट म्हणजे वेगवेगळ्या कंट्रीज मधल्या व्हॉलंटियरशिप भेटायचं, गार्डनिंग शिकलो आम्ही तिकडे. परत तिथले वेगवेगळे जे लोक आहेत त्यांना भेटलो. तिथे अजून एक ग्रांच विलेज नावाचं एक गाव होतं, जिथे जसं आपण आता सध्या आपल्याकडे अशी सहानुभूती नावाचा प्रकार झालाय की आता तुम्ही मला वाटतं मागच्या आठवड्यातच व्हिडिओ बघितला असेल की बाबा का ढाबा म्हणून दिल्ली मधला प्रकार झाला, व्हायरल झाला व्हिडिओ. आणि आता म्हणजे आपण फक्त त्या एका व्हिडिओला फक्त आपण इतकं व्हायरल केलं आणि त्यांच्याकडे आता इतकी गर्दी होते त्या बाबांकडे की दिल्लीमध्ये त्या रेस्टॉरंट छोटासा ढाबा पण नाही येतो ऍक्च्युली, पण तिथे आता एवढी गर्दी होती की त्यांना ते हँडल करणं पण डिफिकल्ट झालंय. पण हे आपण बघत नाही की आपल्या आजूबाजूला पण असे छोटे छोटे लोक आहेत ज्यांना खरंच आपल्या मदतीची गरज आहे, पण त्यांना कोणी सपोर्ट देत नाही. म्हणजे अगदी रस्त्यावरती पण आपल्या बाहेर आपण जरी आपल्या कॉलनीच्या बाहेर गेलो किंवा आपल्या घराच्या बाहेर पण असे कितीतरी लोक आहेत. म्हणजे आपल्याला जेव्हा ते सोशल मीडियावरती व्हायरल होतं तेव्हा आपल्याला त्याचं अप्रूप पडतं, पण जेव्हा तुमच्या आजूबाजूला घडत नाही तेव्हा जेव्हा घडत असतं तेव्हा तुम्ही हे विसरून जाता की अरे ह्यांना पण खरंच काहीतरी गरज आहे मदतीची. हे मी आता मेन्शन का केलं, कारण जेव्हा मी त्या ग्रांच विलेज मध्ये गेले तेव्हा हे मला खूप शिकायला मिळालं की ते पूर्ण गाव म्हणजे त्या पूर्ण गावात जी सगळी लोक आहेत ती मेंटली चॅलेंज आहे.
म्हणजे त्या लोकांचं साधारण एक 100 ते 150 लोकांचं ते गाव आहे. आणि तिथेली ही लोक इतकी स्वावलंबी आहेत की ते पॉटरी बनवतात, ते लोक स्वतःहून केक्स बनवतात, परत बांबूचे वेगवेगळ्या पॉट्स बनवतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ते स्वतः बनवून स्वतः विकतात आणि मग त्यांचं लाईव्हलीहूड जगतात. म्हणजे हे माझ्यासाठी खूप युनिक होतं की अरे आपण म्हणतो की अरे हा अपंग आहे, हे काहीच करू शकणार नाही, म्हणजे आपल्याकडे ह्या लोकांना खूप दुय्यम वागणूक दिली जाते. हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं की त्यांच्याकडून तिथे खूप शिकायला मिळालं. म्हणजे त्यांना बोलता पण येत नव्हतं, म्हणजे काही लोक 70%, काही लोक 80%, 90% पण पॅरलाइज होते, पण ते काही ना काहीतरी स्वतःला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी खूप काही करायचं आयुष्यात. तर तिथे आम्हाला त्या लोकांशी इंटरॅक्शन करायला मिळालं. परत माझ्यासोबत सिरियातली जी लोक होती तर त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले की तिथले म्हणजे तिथल्या लोकांना आता आपल्याला जरी 20 दिवस, आपण जेव्हा पहिला लॉकडाऊन जाहीर केला साधारण 21 दिवसाचा, तर आपण पूर्ण वेळ घरात होतो. म्हणजे आपण तेव्हा पहिले 5 दिवस आपल्याला सगळ्यांना खूप मस्त वाटलं की अरे आपण आपला फॅमिली बरोबर टाइम एन्जॉय करतोय, आपण टीव्ही बघू शकतो, आपण केक बनवू शकतो, आपण हे करू शकतो, आपण ते करू शकतो. पण 5 दिवसानंतर आज तुम्ही विचाराल की तुम्ही लॉकडाऊन कसं एन्जॉय केलं, की तुम्हाला आता परत तुम्हाला लॉकडाऊन आवडेल का? म्हणजे आता मला वाटतं सगळीकडे, म्हणजे संपूर्ण भारतभर सगळं उघडत चाललंय, म्हणजे अनलॉक होत चाललंय सगळं. पण त्या 21 दिवसांचं तुम्ही आठवण करून घ्या की तुमच्यासाठी तो कसा होता. हे जे सिरिया म्हणा, हे बाकीच्या ज्या कंट्रीज आहेत ज्यांच्याकडे रोज आज बॉम्ब पडेल की उद्या बॉम्ब पडेल, आपण आहोत जगू की नाही, हे खूप अनसर्टनिटी आहे त्या लोकांबद्दल. ती मुलं तिथे शिकत पण नाही, म्हणजे त्यांना शाळा अशी नावं माहीतच नाही, म्हणजे घरी त्यांना काय जे काही थोडंफार समजत असेल ते. पण अशा कंट्रीजमध्ये खूप खूप जास्त व्हायलन्स हे प्राईम आहे. सेकंड, त्यांना माहित नाही की त्यांचं जगणं आज आहे उद्या आहे, म्हणजे काहीच काहीच सांगता येत नाही अशा लोकांना. तर ह्या लोकांशी मला इंटरॅक्शन करायला मिळालं की माझं, म्हणजे मी खूप, हे जग मला माहितच नव्हतं. आपण जग फक्त म्हणजे दुबई, पॅरिस, वर्ल्ड टूर, हे ते ह्या कंट्रीजच आपल्याला माहित असतात. पण अशा पण कंट्रीज आहेत की जिथे वेगळेच प्रॉब्लेम्स आहेत, जे आपल्याला कधी सांगितलेच जात नाही किंवा कधी ते मीडियामध्ये येतच नाही. तर हे त्या लोकांशी मी भेटले. किंवा आता जसं मी म्हटलं की मला पहिल्यांदा इंग्रजी बोलणं माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. म्हणजे मी 4थी पर्यंत मराठी मीडियम, मग 5वी ते 7वी मी सायन्स पण अगदी माझं मराठीत शिकले. पण नंतर म्हटलं की नाही, मला सायन्स करायचं, मला इंग्लिश यायलाच पाहिजे, कारण तुम्ही सायन्सला मराठीत टर्म्स घेऊ शकत नाही. म्हणजे आता माझी सिच्युएशन अशी की मला डिक्शनरीतून किंवा गुगल वरती टाईप करायला लागतं की याला मराठीत काय म्हणतात. म्हणजे खूप वेगळं झालं हे सगळ्या गोष्टी. हे मला का सांगावं असं वाटलं, कारण मी तिथे जर्मनीतून आलेली लोक असेल किंवा फ्रान्स मधून आलेली लोक असतील, त्यांच्याशी भेटले तेव्हा हे कळलं. किंवा आता मॅडम तर स्वतः जपानला पण जाऊन त्या पण सांगू शकतील, ते लोक त्यांच्या स्वतःच्या भाषेला खूप इम्पॉर्टन्स देतात. तुम्हाला आता आपल्याकडे असं आहे की ज्याला इंग्लिश येतं तो खूप सुपिरियर आहे. म्हणजे आपल्याकडे ही खूप टेंडन्सी असते की ज्याला खूप इंग्लिश येतं, जो कॉन्व्हेंट मधून शिकला, म्हणजे आय रिस्पेक्ट सगळ्या लँग्वेजेस, सगळे कल्चर, सगळं मी त्या सगळ्यांचा मला अभिमान पण आहे की आपल्याकडे ही डायव्हर्सिटी आहे. पण ह्याची तुम्ही कधीच लाज बाळगू नका की तुम्हाला इंग्लिश येत नाही म्हणून तुम्ही कोणापेक्षा तरी कमी आहात. पण हे खूप महत्वाचं आहे. तिथे जेव्हा मी बोलायचे त्या वेगवेगळ्या लोकांशी, म्हणजे कंट्रीज मधून आलेल्या लोकांशी, असं वाटायचं की आपलं इंग्लिश खूप चांगलं आहे त्यांच्यापेक्षा, म्हणजे त्या कंट्रीज मधल्या लोकांपेक्षा. ते जर्मनच लँग्वेज बोलणार, ते तुमच्यासाठी इंग्लिशमध्ये बोलणार नाही किंवा त्यांच्या गोष्टी तुमच्यासाठी चेंज करणार नाही. पण आपल्या इकडे असं आहे की आपण दुसऱ्यांसाठी चेंज व्हायला जातो. हे खूप, म्हणजे इव्हन मी आता जसं थायलंडला गेले, तिथे थायलंडमध्ये पण मला हे खूप जाणवलं की ते त्यांच्या नेटिव्ह गोष्टींना खूप प्रमोट करतात. आपल्याकडे उलट आहे, आपल्याकडे आपण फक्त फॉरेन मधून आलं म्हणजे खूप भारी, ते खूप अँटिक, किंवा ते त्यांनी खूप हे केलं. म्हणजे उलट जेव्हा, म्हणजे आम्ही तिथे इंग्लिश टी पार्टी नावाचा आम्ही एक कार्यक्रम ऑर्गनाईज केला, ज्याच्यामध्ये आम्ही इंडियन फूड बनवलं. तिकडेच युके मध्ये आम्ही इथून सामान घेऊन गेलो होतो, अक्षरशः म्हणजे कढीपत्ता पासून सगळं आम्ही घेऊन गेलो होतो इथून पॅकिंग करून भारतातून तिथे जाताना. तर आम्ही तिथे त्या लोकांना इंडियन फूड सर्व केलं. तेव्हा आम्हाला हे जाणवलं की ते लोक आमच्यासाठी तिकडे मेहंदी, बांगड्या वगैरे घालून आले. म्हणजे जेव्हा म्हणजे आमच्यासाठी हे खूप जास्त सरप्राईज होतं की ती लोक आमच्यासाठी, आमच्या कल्चरला आपलंसं करायला म्हणून, आणि त्यांना इंडियन खूप त्यांना माहिती आहे, म्हणजे आपल्या कंट्रीज मधलं त्यांना फूड माहिती आहे, त्यांना बऱ्याचशा म्हणजे आता मुंबई तर सगळ्यांनाच माहिती आहे. अशा पण गोष्टी माहितीये की बाबा ह्या लोकांना हे आवडतं, हे आवडत नाही. म्हणजे ते आता सुद्धा कधी कधी फेसबुकला वगैरे आमचं इंटरॅक्शन होतं की तेच सांगतात की अरे हे तुमचं हे कधी खायला मिळेल. किंवा म्हणजे इव्हन NIV मध्ये असताना पण माझ्यासोबत अफगाणिस्तान मधली पण मुलं होती, त्यांच्याकडून पण मला खूप शिकायला मिळालं
किंवा त्यांचे फूड कल्चर हे तुम्ही खूप शिकू शकता जेव्हा तुम्ही डायव्हर्सिटी एक्सेप्ट एम्ब्रास करू शकता दुसऱ्या कंट्रीज लोकांची, तेव्हा तुम्हाला शिकता पण येतं, पण तुम्ही तुमचं स्वत्व विसरू नका ह्या गोष्टी करता. तर गायत्री, झालेलं. याच्याशी रिलेटेड एक प्रश्न आहे आशिषचा. नक्की. मॅम आय नोटीस तुम्ही खूप ट्रॅव्हलिंग केलंय, पण एनी पर्टिक्युलर प्लेस यू वॉन्ट टू व्हिजिट अगेन, अशी प्लेस आहे का की जी तुम्हाला खूप आवडली आणि तुम्हाला परत त्या प्लेसला जायचंय? मला पुन्हा एकदा हिमाचल प्रदेशला सध्या परत जायचं. ऍक्च्युली आमचं या लॉकडाऊन जर नसता तर आम्ही पुन्हा हिमाचल प्रदेशला जाणार होतो, पण आमचं प्लॅनिंग सगळं गडबडलं यामध्ये. किंवा नॉर्थ ईस्ट या 2 गोष्टी आहेत की मला तिथे पुन्हा म्हणजे जायला आवडेल. तर ओके. ते म्हणजे मी आता इंडियातलं पण बोलेल, फक्त मी त्यातलं पॉइंट्स का सांगितलं की तुम्ही म्हणजे वेगळ्या लोकांना भेटा, तेव्हा तुम्हाला समजेल. कारण इथे आपण बसून इंडिया इंडिया म्हणजे काही लोक खूपच एक्स्ट्रीमिस्ट आहेत आपल्याकडे सध्या, जे खूपच जास्त इंडियन कल्चर करतात, तेव्हा तुम्ही सगळंच विसरून जाता की बाहेर जगात काय आहे. पण जेव्हा तुम्ही तुमचं पण अस्तित्व टिकवताना तुम्ही दुसऱ्यांचं पण रिस्पेक्ट करा. म्हणजे तुम्ही सगळे जगात इतक्या गोष्टी आहेत, बघण्यासारख्या आहेत, खाण्यासारख्या आहेत किंवा म्हणजे बघण्या तर एक गोष्ट झाली, पण तुम्ही आता फोटो म्हणजे आता आम्ही सध्या लॉकडाऊनमुळे तर लिटरली व्हर्च्युअल ट्रॅव्हलिंग केलं. म्हणजे गुगल मॅपवरती जाऊन किंवा व्हिडिओज बघायचो आम्ही, या कंट्रीज मध्ये जायचंय पण आपण आता लॉकडाऊनमुळे 2-3 वर्ष तर कुठे इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग शक्य नाहीये. तर आम्ही लिटरली असं बघायचो की हा इथे काय चांगलंय, तिथे काय चांगलंय. म्हणजे फूड म्हणा, तिथली लोक म्हणा, मेन तिथली लोक, त्यांचं कल्चर, तिथले सॉंग्स म्हणा, म्युझिक किंवा डान्स, ह्या सगळ्या गोष्टीतून खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे आमच्यासोबत ते लोक म्हणजे जेव्हा आम्ही ती पार्टी ऑर्गनाईज केलेली, ते लोक झिंगाट गाण्यावरती इतके जास्त नाचले की आम्ही सुद्धा एवढं एन्जॉय नाही केलं तेवढं त्या लोकांनी एन्जॉय केलं तेच गाणं, झिंगाटचं गाणं. म्हणजे हे सांगते की ते लोक खूप रिस्पेक्ट करतात आपल्या कल्चरला. म्हणजे आपण पण तेवढं ठेवलं म्हणजे दुसऱ्यांचं पण कल्चर तेवढंच रिस्पेक्टफुली बघितलं पाहिजे जेवढं आपण आपलं पण करतो. हे झालं फॉरेन कंट्रीज मधलं. आता झालं इंडिया मधलं, तर इंडियामध्ये आम्ही म्हणजे माझा हसबंड प्रथमेश आणि मला दोघांना खूप आवड आहे फिरण्याची. म्हणजे त्याच्यातून ऍक्च्युली आम्ही कॉलेजमध्ये असताना खूप सारे ट्रेकिंग म्हणा किंवा बऱ्याच गोष्टींना आम्ही व्हिजिट केलं, तेव्हा कळलं की नाही यार हे आपण दोघं खूप जास्त चांगलं करू शकतो. मग आम्ही आता लास्ट इयर आम्ही बाईक ट्रिप केली स्पिती व्हॅली हिमाचल प्रदेशमध्ये. म्हणजे आम्ही मनाली पासून जवळजवळ 1200-1400 किलोमीटरचं अंतर आम्ही साधारण 8 ते 9 दिवसामध्ये ट्रॅव्हल केलं. प्रत्येक गावात आम्ही एक दिवस हॉल्ट घ्यायचो, एक दिवस बाईकवर ट्रॅव्हल करायचो. आणि हिमाचल प्रदेशमधले रस्ते इतके इतके डेंजरस आहे की जरी तुम्ही थोडस इंचभर जरी सरकलात तरी तुम्ही दरीत कोसळू शकता. म्हणजे एवढे विचित्र आहेत. तर तेव्हा मला हे समजलं, म्हणजे हिमाचल प्रदेशमधली लोक इतकी स्वभावाने इतकी गोड आहेत की तुम्हाला प्रत्येकाला ते वेलकम करतात. आणि हिमाचलमध्ये इतकं खाण्यासारखं खूप काही होतं, पण पराठा म्हणा, चहा म्हणा, आम्ही अक्षरशः 20 रुपयामध्ये सुद्धा आम्ही नाश्ता केलेला आहे. म्हणजे पराठा 10 रुपयामध्ये एवढा मोठा पराठा साधारण, चहा, हे आमचा नाश्ता असायचा सकाळी. म्हणजे ती लोक, आम्ही होमस्टे घेतला, बऱ्याच ठिकाणी आम्ही होमस्टे घेतला की त्या लोकांना आम्हाला जवळून पाहता येईल, त्यांच्याशी इंटरॅक्ट करता येईल म्हणून. तर आम्ही त्या लोकांशी बोलायचो की तुमचा दिवस कसा स्टार्ट होतो किंवा थंडी कधी चालू होते इकडे किंवा कधी इथे बर्फ पडतो किंवा मार्केट कधी उघडतं, इथे काय पिकतं, ह्या गोष्टी आम्हाला होमस्टे आम्ही त्यासाठी घेतला की आम्हाला हॉटेलमध्ये राहून हे तुम्हाला समजणार नाही, तुम्ही फक्त बाहेर जाणार, तिथे झोपणार, झालं. पण होमस्टे मध्ये हे शिकायला आम्हाला खूप मिळालं. आणि हे करता करता म्हणजे अगदी जेव्हा माणसाला स्ट्रगल असतं तेव्हा तो माणूस कसं पण ऍडजस्ट करू शकतो. म्हणजे हे हिमाचल मधल्या लोकांकडून खूप शिकायला मिळालं आम्हाला की तिथे कधीही म्हणजे 6 महिने समजा 4 महिन्यातलं तर त्यांचं मार्केट पूर्ण बंदच असतं, स्ट्रगलच असतो त्यांना, बर्फ असतो पूर्ण, कित्येक इंचाचा थर असतो त्यांच्याकडे. तर ते आहे त्या गोष्टीत तेवढं ऍडजस्ट करू शकतात. मग त्या सुखसुविधा म्हणजे त्यांना रस्त्यांपासून, म्हणजे आम्ही अक्षरशः बाईकने जेव्हा ट्रॅव्हल करायचो तेव्हा आम्ही असं बघितलं की कित्येक मैल मुलं, म्हणजे असं पण म्हणतो की खूप इंडिया आता म्हणजे डेव्हलप झालोय आपण, रस्ते आहेत, हे आहेत, पण असं नाही. आम्ही हिमाचलमध्ये असं बघितलं की कित्येक किलोमीटर म्हणजे शाळा फक्त कुठेतरी जशी आपली जिल्हा परिषदेची शाळा असते तशी त्यांची एक शाळा कुठेतरी 1 किलोमीटर, समजा 10 किलोमीटरवरती असेल, ती मुलं गावाने चालत 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 जायची. परत त्यांच्या मेंढ्या असतील, शेळ्या असतील, असे असे ते त्यांचे उद्योग करत 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 मुलांना शाळेत मुलं जायची. हे आम्ही बघितलं तिकडे. त्या मुलांशी आम्ही रस्त्यात भेटायचो, बोलायचो. त्या मुलांना पण खूप मस्त वाटायचं की असं काही फोटोज आमच्यासोबत काढताना. ती खूप मजा आली आम्हाला.
आणि साधारण काजा हे शेवटचं स्पितीतलं गाव आहे. म्हणजे सगळ्यात आणि त्याच्यानंतर एक तिथे पोस्ट ऑफिस पण आहे. तिथे आम्ही म्हणजे ते सगळ्यात जगातलं हाय अल्टिट्यूड वरचं पोस्ट ऑफिस आहे. म्हणजे एवढं वरती ते लोक राहतात म्हणजे अल्टिट्यूड वर. तर तिथे तो पेट्रोल पंप पण असा आहे की म्हणजे त्या पेट्रोल पंपापासून दुसरा पेट्रोल पंप साधारण 700 किलोमीटरच्या अंतरावर असेल. एवढ्या अंतर मध्ये पेट्रोल म्हणा, म्हणजे इतकी गर्दी असायची ती. म्हणजे एक दिवस आम्ही तिथे थांबलो होतो. एकच मिनिट, मी मॅम पाणी पिते जरा. येस, शुअर शुअर. हा हा, एकच मिनिट. हॅलो. हा, येस. तर तिथे आम्हाला असं जाणवलं की त्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल खूप लिमिटेड असायचं. आणि इथून म्हणजे मोस्टली सगळे हिमाचल प्रदेशला जेव्हा ट्रॅव्हल करतात लोक, ते दिल्ली, चंदीगड, म्हणजे अगदी आम्ही कसं पुण्यातून महाबळेश्वरला येतो, म्हणजे आमच्यासाठी ते तीन तासामध्ये एक जसं आपल्यासाठी आहे. म्हणजे पुणे टू महाबळेश्वर म्हणा किंवा मुंबईवरून महाबळेश्वरला जशी लोक येतात आउटिंगसाठी, तसंच चंदीगड म्हणा, हरियाणा म्हणा, पंजाब म्हणा, दिल्ली, या सगळ्यांसाठी हिमाचल प्रदेश एक जसं आउटिंगचं स्टेशनचं खूप चांगलं ठिकाण आहे. तर हे लोक असे आणि खूप सारे बायकर्स असतात. तर आम्ही हिमालयन बाईक हायर केली होती आम्ही मनालीमधून, आणि मनालीपासून आम्ही जवळजवळ काजापर्यंत आलो. तर मध्ये फक्त 3 पेट्रोल पंप आहेत. तर तुम्हाला हे खूप मॅनेज करायला लागतं की म्हणजे एक तर तुम्हाला टाइम, म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्ये तुम्ही हे खूप शिकू शकता की टाइम मॅनेजमेंट. एक तर तुम्ही कुठलेही प्रसंग म्हणजे अनएक्सपेक्टेड असतं जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता अनोळख्या जागी, कोण लोक कशी भेटतील, किंवा खूप सारे चॅलेंजेस असू शकतात. तर मला हे सांगावं असं वाटेल की ते पेट्रोलचं मी का मेन्शन करते, कारण त्या दिवशी आम्हाला निघायचं होतं काजावरून परत रिटर्न यायला मनालीत. म्हणजे आमचं, आणि पुढे जे आम्हाला चंद्रताल लेक म्हणून तुम्ही सर्च करू शकता. जसं पॅनगॉंग लेक आता लोकांना माहिती आहे, तसं चंद्रताल लेक आहे. म्हणजे स्पिती व्हॅली सर्किट आहे पूर्ण, की स्पिती व्हॅलीत म्हणजे तुम्ही मनालीतून निघून स्पिती व्हॅली काजामध्ये जाऊन पुन्हा चंद्रतालवरून मनालीला येऊ शकता. असं पूर्ण सर्क्युलर हे आहे, बाईक ट्रिप आहे ती. तर आम्हाला नेमकं चंद्रतालला तिथे बर्फ पडल्यामुळे तो रस्ता पूर्ण बंद होता. त्यामुळे आम्हाला काजामधून परत 1200-1400 किलोमीटर रिटर्न यायचं होतं. हे करत असताना सॉरी, तिथे पेट्रोल पंपावर इतकी गर्दी झाली की पेट्रोल त्यांनी देणारच नाही असं सांगितलं. पण आम्हाला तर निघायचं होतं. मग तिथे अक्षरशः लाईन लागून रात्रभर मग लोकांनी कॉपरेट करून एवढंच पर्टिक्युलर पेट्रोलच घ्या, म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित पोहोचता येईल दुसऱ्या पेट्रोल पंपापर्यंत. हे कॉपरेशन वगैरे पण आम्ही तिथे खूप शिकलो. आणि मोस्टली सगळे फॉरेनर्स पण आले होते तिथे, बाईक ट्रिप करायला येतात बरेचसे हिमाचल प्रदेशमध्ये, ती लोक सुद्धा होती तिथे. तर त्यांच्याशी आम्ही भेटलो, त्यांच्याशी इंटरॅक्ट केलं आम्ही. तो खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. आणि फोटोग्राफीचं म्हणाल की आता आपण असं की सेल्फी स्टिक घेतो आणि फोटोज काढत बसतो, पण हिमाचलमध्ये रस्ते इतके छोटे असतात की समोरून पण ट्रक येत असतो. म्हणजे काही गावं इतकी इतकी लांब आहेत, आणि खूप पॉप्युलेशन पण तिथली खूप म्हणजे खूपच कमी आहे, पण त्यांच्या गरजा पण आहेत. मग जो माल येतो तो पूर्ण हिमाचलच्या एका सिटीज मधून मग त्या गावांपर्यंत पोहोचतो. तर ते रस्ते इतके छोटे आहेत की तुमची बाईक आणि ट्रक म्हणजे अगदी इंचावर जरी चुकलात तर दोघं पण तुम्ही दऱ्या, दोन्ही साईडनी दऱ्या असतात खोल खोल, तिथे तुम्ही पडण्याची चान्सेस आहेत. तर ते आम्हाला म्हणजे त्या चॅलेंजेस मधून तुम्ही ओव्हरकम कसं करता हे तुम्ही ट्रॅव्हलिंग मधून शिकू शकता. वेगळ्या लोकांना भेटून त्यांचे एक्सपिरियन्स जाणू शकता, किंवा त्यांच्याकडून त्यांनी काय मिस्टेक केल्या त्यातून तुम्ही शिकू शकता. त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ट्रॅव्हलिंग म्हणजे असं नाही की आपण फक्त सोशल मीडियासाठी ट्रॅव्हल करतोय. म्हणजे आता मी बऱ्याचदा फिरतो तेव्हा हे लक्षात येतं की लोक फक्त सेल्फी काढतात. सेल्फीमध्ये तुम्ही मागचं बॅकग्राऊंड म्हणजे तुम्ही फक्त तुमचा फोटो घेता, पण तुम्ही त्या बाजूच्या निसर्गाचा आनंद घ्यायलाच विसरून जातात. की तिथली आवाज, एकदम बारीक बारीक आवाज असो, वेगवेगळे रंग असो, तिथला निसर्ग, हे लोक विसरतात. म्हणजे बरेच लोक विसरतात या गोष्टी. तर तुम्ही म्हणजे मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही ह्या निसर्गाची किमया खरं बघा. म्हणजे तुम्ही जेव्हा कधी पण अगदी तुम्ही बसमधून सुद्धा खिडकीच्या बाहेर बघितलं तुम्ही शिकू शकता. खूप सारं शिकण्यासारखं आहे तुमच्याकडे. हे तुम्ही बघायला शिका. म्हणजे ही तुमची दृष्टी जी आहे ती तुम्ही खूप वाईडन करू शकता. म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्ये हे एक्सपोजर मिळणं तुमच्यासाठी पण खूप गरजेचं आहे. आणि फोटोग्राफी म्हणाल तसं मला हे खूप समजत गेलं की
म्हणजे मी चित्र काढायचे त्यामुळे मला एक अंदाज होता की प्रपोर्शन काय गोष्टींचं काय असू शकतं. म्हणजे मॅडम मला म्हणाले की फोटोग्राफी बद्दल पण तू सांग. तर मला हे माहित नाही, मला हे म्हणजे आतूनच येतं, मला माहित नाही ते कसं येतं. तर कुठल्या अँगलनी कुठे फोटो कसा बसेल, म्हणजे कधी कधी असं होतं की ते, आणि फोटोग्राफी एक आर्ट पण आहे आणि एक सायन्स पण आहे असं म्हणू शकतो आपण, की त्या पर्टिक्युलर टाइमला तुमचं ते टायमिंग खूप महत्वाचं आहे. की समजा फुलपाखरू बसलं आणि तुम्ही काढेपर्यंत उडून गेलं, तर ते मग त्याचा पण काहीच अर्थ नाहीये. तर हे खूप इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे या खूप मायनर मायनर गोष्टी आहेत, पण तुमची नजर खूप महत्वाची आहे. म्हणजे तुमची सौंदर्य दृष्टी ती एक तुमचं, म्हणजे मोबाईल आजकाल तर इतके इतके भारी मोबाईल येतात, म्हणजे 5-6 हजारामध्ये पण तुम्ही इतकं काही गोष्टी करू शकता मोबाईलमध्ये, की म्हणजे इट्स अनबिलिव्हेबल. म्हणजे आता इतके सारे प्लॅटफॉर्म आहेत. आणि मी ऍक्च्युली मीटिंगच्या आधी बरेच लोक जॉईन झाले नव्हते, पण मला हे सांगायला आवडेल की आय नॅचरलिस्ट म्हणा, ई बर्ड्स म्हणा, किंवा बरेचसे लोक आता ऍटलस बनवतात आहेत. म्हणजे बर्ड्स ऍटलस म्हणा, किंवा जी आपली बायोडायव्हर्सिटी आहेत, आपण वेस्टर्न घाटमध्ये बघतो इतक्या गोष्टी आहेत, इतक्या स्पीशीज आहेत की त्या अजून अनडिस्कवर्ड आहेत. तर अशा आता काही काही इंटरनॅशनल लेवलला प्रोजेक्ट चालू आहेत की जिथे तुम्ही असे फोटोज अपलोड करू शकता, त्याची स्पीशीज आयडेंटिफाय करू शकता, किंवा तुम्हाला नाव माहित नसेल पण, आणि समजा चुकून तुमच्या हाते एखादं असं काही अनडिस्कवर्ड आहे, की म्हणजे एखादा इन्सेक्ट असेल किंवा फुलपाखरू असेल किंवा फुलं असेल, तर तुम्ही ते फक्त फोटोज, म्हणजे असं काही नाही की तुमची खूप एक्स्ट्रॉर्डिनरी फोटोग्राफी पाहिजे त्यासाठी, फक्त ते तुम्ही कॅप्चर करणं, डिटेल्स खूप महत्वाचं आहे. आणि हेच मला वाटतं ऍज अ सायन्स स्टुडंट तुम्ही सगळे शिकतच असता ऑलरेडी. मायक्रोस्कोप जेव्हा तुम्ही हाताळायला घेता तेव्हाच तुमचं ऑब्झर्वेशन स्किल्स खूप इम्प्रूव्ह होतात, आणि हेच तुम्ही फोटोग्राफीत पण अप्लाय करू शकता असं मी सांगू शकेल. मग मी म्हणजे आता सध्या जेवढं फिरताना मला जेवढं काही दिसू शकतं, जेवढं मी कॅप्चर करू शकते तेवढं मी कॅप्चर करायला ट्राय करते. म्हणजे मी अगदी परफेक्शनिस्ट नाहीये, म्हणजे मी ट्राय करते की, पण ते म्हणजे कुठे ना कुठेतरी मग ते काय म्हणतात, तुम्हाला तुमच्या चुकांमधून समजतं की मागच्या वेळेला माझा हा फोटो असा चुकला, आता मी हे इथे कॅप्चर करू शकते. म्हणजे हे खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे. काहीतरी प्रश्न येतात माझ्या मते. ऍक्च्युली एक प्रश्न आहे, ट्रॅव्हलिंगची आवड कधीपासून आहे आणि स्टडी या सगळ्या गोष्टी, प्रोजेक्ट हे सगळं सांभाळून ती आवड कशी जोपासता? ऍक्च्युली ट्रॅव्हलिंगची आवड म्हणाल तर ऍक्च्युली माझे वडील सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई होते, DRDO मध्ये होते. तर ते प्रत्येक, म्हणजे दर 3-4 वर्षांनी कुठे ना कुठेतरी, म्हणजे माझे वडील, म्हणजे मला खूप अभिमान आहे या गोष्टीचा की ते पूर्ण इंडिया फिरलेले आहेत. आणि मला तरी अजून तरी आम्ही खूप कमी स्टेट फिरली आहे मी ऍज अ इंडिव्हिज्युअल. पण माझ्या वडिलांकडून आम्ही ह्या स्टोरीज ऐकायचो, आणि ते माझ्या वडिलांकडे एक कॅमेरा होता जो कोडकचा, जो छोटा क्लिक 30 फोटोचा एक रोल असायचा, तो संपायचा त्या 30 फोटोज क्लिक केल्यावरती. तर माझ्या वडिलांकडून पण मला सांगू शकेल की हे फोटोग्राफीची आवड. आणि माझ्या आईला चित्रकला आवडायची, किंवा माझे मामा जे आहेत ते संगीत आणि आर्ट रिलेटेड खूप कल आहे आमच्या घरात बऱ्याच लोकांचा. तर मला त्याच्यातून खूप शिकायला मिळालं. आणि ट्रॅव्हलिंग माझ्या वडिलांकडून मी सांगू शकेल मेनली, त्यांच्याकडून मला स्टोरीज ऐकायचे, मी त्याच्यातून मी खूप शिकले. ती आवड तिथून तयार, म्हणजे ती आवड ऐकून ऐकून मला ते खूप भारी वाटायचं. अरे असं काहीतरी आहे, असं काहीतरी आहे, हे कुंड आहे, किंवा माझे वडील हरिद्वारला गेले समजा, किंवा ताजमहलला गेले, किंवा आम्ही स्वतः प्रत्यक्ष जरी नाही गेलो तरी माझे वडील बऱ्याच ठिकाणी गेले, त्यामुळे तिथून ऐकलं मी. आणि सेकंड म्हणजे जसं मी म्हटलं की माझा हसबंड प्रथमेश आणि मी, आम्ही दोघं बॅचमेट होतो, एकाच वर्गात होतो. आम्ही खूप सारे ट्रेकिंग करायचो, आम्ही खूप साऱ्या प्लेसेसला जायचो, किंवा वीकेंडला असेल तर कोणाच्या ना कोणाचे, आम्ही समजे कॉलेजचे ग्रुप असायचे त्यांच्यासोबत आम्ही फिरायचो. पण त्याच्यातून आम्हाला समजलं की यार छोट्यातली छोटी गोष्ट पण आपण खूप जास्त एन्जॉय करू शकतो. म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे, हे मला तिथून समजलं. आणि माझे इन्स्टिंक्ट पण मला सांगायचे की, म्हणजे आतून ते काहीतरी वाटायचं की नाही यार, हे काहीतरी नवीन आहे, हे आपण केलंच पाहिजे, म्हणजे इथे आपण गेलंच पाहिजे. आणि मला म्हणजे खायला पण तेवढंच आवडतं, मला आर्ट पण तेवढंच आवडतं. त्यामुळे वेगवेगळ्या म्हणजे आम्ही अगदीच असं नाही की 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन तुम्हाला चविष्ट खायला मिळतं, म्हणजे अगदी ढाब्यावरती पण खूप जास्त चांगल्या पद्धतीने, म्हणजे आम्ही अगदी एक्सपेरिमेंट म्हणून का होईना आम्ही लोकल फूड ट्राय केलं. म्हणजे आम्ही थायलंडला गेलो तर तेव्हा तिथे इंडियन फूड पण मिळायचं. तर आम्ही इंडियन, म्हणजे आता काही असतं की, म्हणजे तिथे आम्ही केसरी, वीणा वर्ल्ड असे जे झुंडाच्या झुंडा यायची आपल्या इकडची लोक, म्हणजे खूप फिरतात आपल्याकडे. हे पण मला खूप आवडेल सांगायला तुम्हाला की, म्हणजे आपला जो क्राऊड आहे, म्हणजे इंडियन क्राऊड आहे, इतक्या इतक्या, म्हणजे लंडनमध्ये तर मी ज्या ठिकाणी राहिले तिथे अक्षरशः आपल्या
फॉन्ट मध्ये, म्हणजे आपल्या हिंदीच्या फॉन्ट मध्ये बिर्याणी वगैरे असे रेस्टॉरंट होते. म्हणजे गुजराती लोक खूप आहेत बाहेर, त्या आम्ही जिथे राहिले हिथ्रो एअरपोर्ट पासून जवळच एक छोटस हे आहे गाव. तर तिथे लिटरली म्हणजे पंजाबी असतील, गुजराती असतील, म्हणजे इंडियन फूड तुम्ही फक्त मागा ते तुम्हाला देतील, असं फक्त होतं तिथे. म्हणजे खूप लोक आपली बाहेर आहेत किंवा खूप लोकांना आपल्या आवड पण आहे फिरण्याची, तर ती लोक अशी दिसतात. म्हणजे जेव्हा आम्ही थायलंडला गेलो म्हणा किंवा दुबईमध्ये म्हणा, तर दुबईला तर मला असं वाटलं की कुठेतरी साऊथ कंट्री, साऊथ रिजन मध्ये आले की काय इंडियाचे. इतके सारे केरलाइट्स लोक तिथे होते, म्हणजे अक्षरशः लुंगीमध्ये पण मी बघितलं त्या लोकांना तिथे दुबई एअरपोर्टला. तर हे म्हणजे तुम्ही खूप, म्हणजे इंडियन लोकांना पण बाहेर कंट्रीज मध्ये भेटून त्यांना पण खूप भारी वाटतं. त्यांना पण वाटतं अरे हे आपल्यातलीच लोक आहे. मग तेव्हा डिस्कशन होतं. म्हणजे आम्ही खूप लोकांना भेटलो तिकडे, किंवा प्रवासादरम्यान आम्ही कधी कधी आम्ही, आणि अजून एक सांगायला आवडेल की आम्ही लोकल प्रवास करतो. म्हणजे आम्ही कधीच कॅब बुक करत नाही. तिथले लोकल ट्रान्सपोर्ट असं, म्हणजे आम्ही अगदी थायलंडला गेलो तरी सुद्धा आम्ही लोकल ट्रान्सपोर्टच प्रिफर केला. ऑटो असायच्या तिथे, तर त्यात आम्ही बाकीच्या लोकांसोबत इंटरॅक्ट करायचो की कुठे काय चांगलं आहे, कुठे काय चांगलं. त्यामुळे आम्हाला खूप जास्त गोष्टी नव्याने कळत गेल्या. म्हणजे असं नाही की आणि हातात आमच्या प्लॅन आहे रेडीमेड की XYZ टाइमला तुम्हाला बाहेर पडायचं, ABCD ला तुम्ही ह्या स्पॉटला यायला पाहिजे. आम्ही आमची टूर आम्ही स्वतः कस्टमाइजली वाचून, वेगवेगळे ब्लॉग वाचतो, आम्ही वेगवेगळ्या वेबसाईट वाचतो, वेगवेगळे व्हिडिओज बघतो वेगवेगळ्या ब्लॉगर्सचे. तिथून आम्ही काही काही पॉइंट्स घेऊन, मेनली माझा हसबंड आहे तो, त्याला खूप वाचनाची आवड आहे, ते हे सगळ्या गोष्टी वाचत असतो. मग आम्ही तशी आमची ट्रिप प्लॅन करतो की कुठे सुटेबल आहे, कुठे नाही. आणि ट्रॅव्हलिंग मध्ये सगळ्यात मेन आहे तुमचं ऍडजस्ट करणं. हे खूप शिकायला मिळतं तुम्हाला. म्हणजे अगदीच तुम्हाला 5 स्टार, म्हणजे तुमचं बजेट पण एक तर महत्वाचं असतं. म्हणजे तुम्ही 3 आणि 4 हजार रुपये रोज देऊन, आता कॉलेजच्या वयामध्ये आम्ही जेव्हा फिरायचो तेव्हा आम्ही अक्षरशः चालत पण गोष्टी केल्यात. म्हणजे आम्ही लोकलनी जायचो का, तर 10 रुपये, आमच्याकडे बाईक नसायची तेव्हा, तर आम्ही 10 रुपये लोकलनी, पुणे टू लोणावळा लोकलचं तिकीट फक्त 10 रुपये म्हणून आम्ही लोकलनी जायचो, पण कधी बाईकने आम्ही गेलो नाही. मग तुम्ही तेव्हा जास्त एन्जॉय करू शकता जेव्हा तुम्ही लोकल लोकांशी इंटरॅक्ट कराल, तिथल्या लोकांशी बोलाल, त्यांच्याकडून नवीन गोष्टी समजतात की अरे तुम्ही इथपर्यंत आलात तर तुम्ही अजून 2 किलोमीटर पुढे गेला तर तुम्हाला हा स्पॉट बघायला मिळेल. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे बजेट ऍडजस्ट करणं का, तर हॉटेल्स तुम्हाला नॉट नेसेसरी की तुम्हाला खूप 5 स्टार हॉटेल मिळतील, 3 स्टार हॉटेल मिळतील, तुम्हाला कोझी, कारण तुम्हाला फक्त झोपायचं असतं. तुम्हाला मेजॉरिटी ऑफ टाइम यू आर आउट. तर तुम्हाला तिथे फक्त तेवढ्यापुरतं तुम्ही ऍडजस्ट केलं ना, तुमचे पूर्ण प्रवास खूप खूप सुखदायी होईल. म्हणजे हे तुम्ही शिकू शकता ट्रॅव्हलिंग मध्ये. येस. आणखीन एक आहे, अनफॉर्गेटेबल एक्सपिरियन्स कुठला आहे का? अनफॉर्गेटेबल तसे बरेच आहेत ऍक्च्युली. दिल्ली, आम्ही दिल्लीवरून येताना सुद्धा आमच्यासोबत, म्हणजे दिल्ली हिमाचलला जाताना आम्ही एकदा फ्लाईटने गेलो, एकदा ट्रेननी आलो. तेव्हा पण एक कपल, म्हणजे एक वयस्कर, म्हणजे माझ्या आई वडिलांच्या वयाचेच हे होते. तर त्यांना 2 मुली होत्या, की एक मुंबईला होती. मग ते त्यांच्या एक्सपिरियन्स सांगत होते की कसे कल्चर आहे, तर त्याबद्दल त्यांनी सांगितलं. किंवा हिमाचलमध्ये आम्ही आम्ही एका एका जे काका म्हणू शकता तुम्ही, तर त्यांच्याकडे राहिलो आम्ही. पुन्हा आम्ही त्यांच्याकडेच राहिलो, कारण त्यांनी जी हॉस्पिटॅलिटी होती म्हणू शकता, त्यांनी आम्हाला खूप प्रेमाने दोघांना खूप हे केलं. म्हणजे तेवढा आमचा बॉन्ड खूप चांगला झाला. तिथे एक त्यांचाच एक भाऊ होता, त्याचं एक रेस्टॉरंट होतं छोटस. तिकडे तो इतका म्युझिकचा वेडा होता की त्याच्याकडे सगळ्या फॉरेन, म्हणजे जे फॉरेन सिंगर्स आहेत त्यांचे सॉंग्स तो लावायचा, आणि त्याच्यात त्यामध्येच खूप गर्दी असायची. तर हे मला सांगायला आवडेल. आणि या मेनली तरी हेच. Okay. One more question is there. Your future plans for society especially. ओके. सो ऍक्च्युली जसं मी तुम्हाला म्हटलं की ते ग्रांज विलेज जे मी लंडनमध्ये पाहिलं की तिथे ती लोक स्वतःहून काहीतरी म्हणजे आर्ट आणि क्राफ्ट बनवून ते स्वतःचं लाईव्हलीहूड जगतात. तर ऍक्च्युली मी पुण्यामध्ये जी बाल कल्याण संस्था आहे, तर तिथे जेव्हा मी पीस अँबॅसेडर म्हणून रिटर्न आले इंडियामध्ये, तर आम्हाला ऍज अ सोशल प्रोजेक्ट म्हणून काहीतरी इनिशिएटिव्ह घ्यायचं होतं. आणि मी
त्या संस्थेला जेव्हा व्हिजिट केलं तेव्हा मला हे कळलं की त्या मुलांमध्ये असामान्य करण्याची गोष्ट आहे. म्हणजे ती मुलं इतकी सुंदर ड्रॉइंग करतात. त्यातली काही मुलं स्विमर्स आहेत. इंटरनॅशनल लेवलला त्यांनी स्विमिंग केलं. म्हणजे बालकल्याण संस्थेत वेगवेगळ्या ज्या शाळा आहेत, म्हणजे मतिमंद मुलं असतील, गतिमंद मुलं असतील किंवा हँडिकॅप मुलं असतील किंवा अंध शाळेतली मुलं, या प्रत्येक जे डिसॅबिलिटी आहेत, प्रत्येक फिजिकल डिसॅबिलिटी म्हणेल मी, कारण आपण पण कुठल्या ना कुठल्या अंगाने कुठेतरी आपण पण डिसेबलच आहोत. जर आपण काही गोष्ट करू शकत नाही म्हणजे आपल्यात पण ती डिसेबिलिटी आहे. म्हणजे आपण फक्त फिजिकली फिट आहोत, म्हणजे दोन हात, दोन पाय दिलेत म्हणून फक्त फिट आहोत असं नाही म्हणू शकत मी. त्या लोकांकडे बघून हे समजलं की यार हे लोक खूप काही करू शकतात. म्हणजे हे आयुष्यात ऑलरेडी खूप काही करतात आहेत, पण त्यांच्याकडे ते प्लॅटफॉर्म नाहीये की जे मार्केटमध्ये. म्हणजे आता आपण जेव्हा आपण फॅब इंडिया लोकांना माहित असेल तर फॅब इंडियात पण खूप महाग असतात कपडे, पण ते काही अगदी हात मागावर विणलेले वगैरे काही गोष्टी असतात. पण ह्या आपण जेव्हा खूप जास्त पैसे देतो तेव्हा हे रिअलाइज होतं की यार त्याची खरंच खूप किंमत आहे. म्हणजे जेव्हा ते ब्रँडचा स्टिकर लागतो तेव्हा. पण मी तो जो प्रोजेक्ट केला त्याचं नाव सक्षम म्हणून प्रोजेक्ट मी जो इनिशिएट केला माझ्या बाकीच्या मैत्रिणींसोबत, तिथे आम्ही त्या मुलांना ड्रॉइंग शिकवायचो, आर्ट आणि क्राफ्ट शिकवायचो किंवा त्यांना मी सायन्सचे काही छोटे छोटे एक्सपेरिमेंट आहे जे ते घरी करू शकतात. म्हणजे मला इतकं डिफिकल्ट जायचं त्या मुलांना समजून सांगताना की हे ए आणि बी केमिकल मिक्स, केमिकल म्हणजे अगदी केमिकल नाही, मी सोप वगैरेचे पण एक्सपेरिमेंट दाखवले त्यांना. ए आणि बी गोष्ट केल्यानंतर ही सी गोष्ट होते, हे मला त्यांना सांगायला खूप डिफिकल्ट जायचं. तेव्हा ते मला समजलं की हे माझे लिमिटेशन्स आहेत, ते त्यांचे लिमिटेशन्स नाहीयेत. तर हे म्हणजे तेव्हा मला हे समजलं की यार ह्या मुलांसाठी पण मला काहीतरी करायचंय. तर मी त्यासाठी एक म्हणजे माझ्या डोक्यात कल्पना होती की ह्या मुलांना प्लॅटफॉर्म पुढे तयार व्हावा आणि त्यासाठी पण म्हणजे मी 1-2 संस्थांना पण अप्रोच केलं की समजा ई कॉमर्स वेबसाईट आहेत आपल्याकडे, अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, पण अशी कुठली अशी वेबसाईट आपल्याकडे एवढी ह्याच्यात नाहीये, मोठ्या स्केलवरती नाही की तुम्ही ह्या मुलांनी जे बनवलेले प्रॉडक्ट्स आहेत हे तुम्ही स्वतः विकत घेऊ शकता आणि त्यांना पण एक रोजगार देऊ शकता. माझा प्रयत्न असा राहील की ह्या मुलांसाठी मी पुढे काहीतरी करेल. म्हणजे माझी खूप इच्छा आहे की मी असं काहीतरी बनवावं की त्या मुलांना प्लॅटफॉर्म देऊ शकेल. म्हणजे माझ्या आयुष्यात मला पुढे हे करायला खूप आवडेल. आणि ऍज अ सायन्स कम्युनिकेटर मी सध्या आता मानव ॲटलाससाठी काम करते आहे, पण मी वेगवेगळ्या विषयांवरती मराठीमध्ये लिहिते. म्हणजे मला त्याच्यातला एक अनुभव सांगायला आवडेल की म्हणजे अगदी विदर्भ मराठवाड्यातल्या म्हणजे एक फेसबुकला एक ग्रुप आहे, तिथे साधारण 1.5 ते 2 लाख बायका म्हणू शकतात प्रत्येक एज ग्रुपच्या. म्हणजे अगदी 18 वर्षापासूनच्या एकदम 80-90 वर्षाच्या पण तिथे आजी पण त्या फेसबुकला आहेत, ऍक्सेस करतात. तर तिथे अक्षरशः एका मुलीने लिहिलं, म्हणजे मी मेन्स्ट्रुअल हायजीन बद्दल एक आर्टिकल लिहिलं होतं. तिने तिचे एक्सपिरियन्स शेअर केले की तिचे वडील तिच्याशी कसे बिहेव करायचे जेव्हा तिला पाळी यायची किंवा पाळी जेव्हा येते म्हणजे मुलींना 5वी-6वीतच आजकाल खूप अर्ली होतं ह्या गोष्टी. तर ते एक्सपोजर काहींना असतं, काहींना तर अजिबातच नसतं. मग त्या मुलीने ती गावात असताना तिला काय अनुभव आले हे तिने सांगितलं. तिने मला अक्षरशः मेसेज केला की ताई तू खूप महत्वाचं आर्टिकल लिहिलं. म्हणजे मला आवडेल की मी रिजनल लँग्वेज मध्ये सायन्स जर का एक्सप्लेन केलं किंवा मी जसं मॅडम म्हणाला की STD वर, सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज वरती लिहिलं मी, किंवा मी डेंग्यू, चिकनगुनिया हे तर मी शिकले स्वतः. व्हायरोलॉजी जेव्हा आम्ही NIV मध्ये होते आम्हाला हा कोर्सच असायचा. ते मला लोकांपर्यंत, कारण आपण खूप आपल्याला माहिती की डास होतात, पण आपण कधी चेक करायला जात नाही की आपल्या घराच्या कुंडीमध्ये बाबा डासांची अंडी असतील किंवा एखादा टायर आपल्या टेरेसवरती पडलेला आहे किंवा एखादं प्लास्टिकचा भांड आपण न लागतो म्हणून कुठेतरी गॅलरीमध्ये फेकून देतो किंवा अगदी खाली टाकून देतो सोसायटीच्या, पण तिथे पण या डासांची पैदास होते हे आपण कधीच विचार घेत नाही. तिथूनच या डेंग्यू, मलेरिया सारखे जे डास पैदा होतात. ह्या गोष्टींचं अवेअरनेस करणं हे मला खूप आवडेल, म्हणजे हेल्थ आर्टिकल्स लिहिणं पुढे करिअरमध्ये आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त सायन्स. आणि मला फिरण्याची खूप आवड आहे, त्यामुळे मला वेगवेगळे लोकांशी भेटायचंय, वेगवेगळ्या कंट्रीजला व्हिजिट द्यायची आहे. मला इंडिया खूप फिरायचंय आणि तिथल्या लोकल लोकांशी संवाद साधायचा आहे, तिथलं फूड ट्राय करायचं, मला हे खूप आवडेल करायला पुढे जाऊन. ओके. आणखीन आहे, जेव्हा तुम्ही लोकल एरियामध्ये फिरत असता तेव्हा तुम्ही बऱ्याच लोकांना भेटला असाल. त्यात बेस्ट आणि वर्स्ट असेही लोक भेटले असतील. त्यामध्ये वर्स्ट लोकांबरोबर तुम्ही कशा पद्धतीने ऍडजस्ट केलं आणि त्याच्याशी जोडून आहे मोस्ट हॅपीएस्ट जर्नी कुठली आहे? मी उलट जाईल. हॅपीएस्ट जर्नी माझ्यासाठी हिमाचल प्रदेशचीच होती. म्हणजे मी अगदी म्हणजे बेस्ट एक्सपिरियन्स माझा जो झाला तो हिमाचल
प्रदेशच्या ह्याचा होता, कारण ती माझ्यासाठी फर्स्ट बाईक ट्रिप होती आणि 10 दिवस आम्ही कंटिन्युअस फक्त बाईकवरच असायचो. म्हणजे आम्ही फक्त म्हणजे माझा हसबंड जो आहे तो गाडी चालवायचा आणि मी माझं मोस्टली सगळं ऑब्झर्वेशन म्हणा किंवा आमच्याकडे गोप्रो कॅमेरा घेतला होता आम्ही, तर मोस्टली आम्ही ट्राय करायचो की जास्तीत जास्त आम्ही कॅप्चर करू शकतो तिथल्या गोष्टी आणि आम्ही आमची आठवण म्हणून आम्ही खरं ठेवणार होतो. म्हणजे अजून पण आम्ही आमच्याकडे इतके व्हिडिओज आहे, आम्हाला सगळे लोक सांगतात तुम्ही युट्यूब चॅनल काढा, तिथे हे करा, पण अजून पण आम्ही ते अपलोड करत नाहीये. म्हणजे आमच्यापर्यंत आम्ही सध्या आमचं लिमिटेड ठेवलं, म्हणजे व्हिडिओग्राफी म्हणू शकेल मी. पण मी आर्टिकल्स लिहिते त्याच्याबद्दल, त्यातून बरीचशी इन्फॉर्मेशन मी ट्राय करते आम्ही जिथे गेलो तिथलं सांगायला. आणि वर्स्ट एक्सपिरियन्स सांगाल तर जेव्हा मी साऊथ ला गेले होते, मी चेन्नई, पॉंडिचेरी ह्या एरियामध्ये गेले. पॉंडिचेरीत मला काहीच म्हणजे असं खूप चांगला एक्सपिरियन्स होता. पण जेव्हा मी चेन्नईमध्ये होते आणि समजा मी सिल्क साडी शॉप मध्ये गेले, समजा मला मला साड्यांची आवड म्हणजे लग्नानंतर करतच आवड झाली. म्हणजे आधी मला फक्त जीन्स आणि म्हणजे मला पूर्ण फक्त इंडिपेंडेंट ह्या की आपल्याला आपलं, पण साडी सुद्धा मला नेसता येत होती. लग्नानंतर मी शिकले खरं तो इंडिपेंडन्सच, तो एक माझ्यासाठी एक आणि मग तिथून मला जी आवड तयार झाली ती अजून पण आहे. तर मी जेव्हा साऊथला गेले तेव्हा मला हे खूप जाणवलं की ती लोक आपल्या लँग्वेज हिंदी सुद्धा बोलतात, म्हणजे इंग्लिश पण नाही, हिंदी पण आहे. म्हणजे भले त्यांना समोरच्याला समजतं ते इंग्लिश काय म्हणजे कॅब ड्रायव्हरचं मी सांगू शकेल की मी एअरपोर्टला रात्री साधारण 3:30 वाजताची माझी फ्लाईट होती, साधारण 5-5:30 पर्यंत म्हणजे मी म्हणजे सॉरी उलट सांगते मी की मी जेव्हा 3:30-4 ला पोहोचले आणि मला एका माझ्या मैत्रिणीकडे राहायचं होतं, तर तिला डिस्टर्ब नको म्हणून मी साधारण 5:30-6चा अंदाज पकडला की तिच्या घरी मी जाईल. तर त्या हिशोबाने मी कॅब बुक केली वगैरे. पण त्या माणसाला जे गुगल मॅप वरती मला अंदाज दाखवत होता की एवढ्या मिनिटात मी इथे पोहोचेल किंवा हा रस्ता आहे तिथे जाण्याचा, पण त्या ड्रायव्हरनी मला दुसऱ्याच कुठेतरी डेड एंडच्या ठिकाणी नेला आणि साधारण तेव्हा हिवाळ्याचा पिरियड होता, त्यामुळे अंधार खूप होता. तर तिथे मला हे जाणवलं की त्याला मी इंग्लिशमध्ये सांगतेय, त्याला हिंदीत सांगतेय, काहीच त्याला परिणाम नाही. शेवटी मला माझ्या मैत्रिणीला फोन करून सांगायला लागलं की तू प्लीज याच्याशी बोल, कारण मला खूप भीती वाटत होती की काय होईल, मला कुठेतरी दुसरीकडेच घेऊन चाललाय. बट ते माझ्यासाठी थोडं वर्स्ट वाटलं मला. म्हणजे तो लिटरली माझ्या मैत्रिणीला पण म्हणला मला माहितीये की तुम्ही शिकू नका शहाणपणा, मला यांना कुठे न्यायचंय. त्या मोमेंटला मी थोडी घाबरले होते, कारण मी तेव्हा एकटीच ट्रॅव्हल करते. म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी एकटी सुद्धा ट्रॅव्हल करते आता, म्हणजे कॉन्फरन्स असतील किंवा वर्कशॉप्स असतील, तेव्हा हे खूप म्हणजे तुमची अलर्टनेस पण खूप महत्वाचा आहे की तुम्हाला समजायला पाहिजे समोरचा कसा आणि कुठल्या उद्देशाने तुमच्याशी वागतोय. तर हे माझ्यासाठी तो वर्स्ट मोमेंट होता. माझ्या वाटतं की ते मला समजलं नाही की तो माणूस मला नेतो, पण मला उतरायचंय कॅब मधून, पण मला ऑप्शन चाइल्ड लॉक करून ठेवलेलं आणि त्या पिरियडला मी खूप पॅनिक झाले होते. पण मी माझ्या मैत्रिणीला कॉल केला, मग तिने त्याच्या लँग्वेजमध्ये बोलले आणि मी कंटिन्युअस तिच्या टचमध्ये होते. म्हणजे तिची झोप मोड केली मी अक्षरशः 5-4:30-5 वाजता, आणि ती त्याला गाईड करा, म्हणजे मी तिच्याशी बोलत होते की तो पण थोडा घाबरला आणि मग जवळजवळ 1-1.5 तास त्यांनी गोल गोल फिरून मला तिच्या घरापर्यंत नेलं, की जे ऍक्च्युअल अंतर फक्त 20 to 30 मिनिट्स होतं, त्यांनी जवळजवळ 1-1.5 तास मला फिरवलं. म्हणजे हे ते पण असे पण एक्सपिरियन्स येऊ शकतात तुम्हाला. म्हणजे हा माझ्यासाठी वर्स्ट होता. आणि मेन म्हणजे कम्युनिकेशन आपल्याला जरी आपल्या लँग्वेजमध्ये नाही आलं तरी म्हणजे हिमाचलमध्ये मला खूप वेगळं जाणवलं की तिथे ती लोक खूप तुम्हाला आदर तिथे देतात, खूप तुमच्याशी आपुलकीने बोलतात, तुमच्याशी स्वतःहून संवाद साधायचा प्रयत्न करतात. म्हणजे कित्येक आम्ही म्हणजे कितीतरी रात्री पण आम्ही बाईकवरती येऊन, म्हणजे हिमाचलमध्ये तर एक गाव दुसऱ्या गावापासून खूप लांब असतं, म्हणजे डेव्हलप पण नाही येते, पण ती लोक खूप आपुलकीने आदरातिथ्य करायची. पण जेव्हा मी चेन्नईत होते तेव्हा मी कम्युनिकेट करायला बघायचे, म्हणजे अगदी साडी शॉप मध्ये मला XYZ हा ए कलर हवाय, मला तो बी हवाय, म्हणजे रेड ब्लू हे तर कलर कोणालाही समजतात, म्हणजे अगदी लहान मुलाला पण समजतात, पण ते कॉपरेट पण नाही केलं. म्हणजे असं पण अनुभव आले. आय होप मी उत्तर दिलं. Yes, just 1 second. Yeah, so we had a lot of questions and lot of wonderful interaction with students and with everyone. थँक यू सो मच गायत्री. खूप छान इन्फॉर्मेशन मिळालेली आहे आणि खूप छान पद्धतीने सांगितल्यास. खूप मोठे 3 विषय तू कव्हर केलेले आहेस. तुझी जर्नी, ट्रॅव्हल, फोटोग्राफी ह्या सगळ्याच गोष्टी आणि कल्चर बद्दल पण तू खूप चांगलं बोललेली आहेस. आणि या मुलींना नक्कीच खूप चांगली प्रेरणा पण याच्यातून मिळालेली आहे. दीप्ती, आर यू देअर? दीप्ती? Yes, ma'am. येस, प्लीज गो अहेड.
येस मॅम, थँक्यू. परमानंद शिक्षण साहित्य व व संस्कृती प्रतिष्ठान तळे बुद्रुक गगन बावडात कोल्हापूर यांनी आयोजित केलेल्या आजच्या शारदीय नवरात्रोत्सव निमित्त जो कार्यक्रम आयोजित केला आहे तीच्या अवकाशात डोकावताना या कार्यक्रमासाठी आजच्या प्रमुख पाहुण्या गायत्री क्षीरसागर मॅडम उपस्थित होत्या. त्यांच्याकडून आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन मिळालं. त्यांचे फॅमिली एक्सपिरियन्सेस तसंच फोटोग्राफी जर्नी छान माहिती मिळाली. मॅम, मला एक आवर्जून एक सांगावं असं वाटेल की तुम्ही म्हणत होता की खेड्यातील मुलींना हे खूप प्रेरणादायी आहे, पण मला असं वाटतं शहरी मुली किंवा शहरी विद्यार्थ्यांसाठी पण प्रेरणादायी आहे. कारण ते असा विचार करू शकतील की खेड्यातील एक मुलगी इथपर्यंत जाऊन पोहोचते तर शहरी भागातील म्हणजे असं पण आहे की काही शहरी भागातील मुलं मुली त्यांच्यासाठी पण तुम्ही एक प्रेरणा ठरत आहात. आणि आज जे सर्व उपस्थित आजचे जे उपस्थित सर्व प्रेक्षक होते त्यांचे मी आभार मानेन. आणि आज सर्व एज ग्रुपमधील विद्यार्थी किंवा पालकही उपस्थित होते. तर तुमच्या पालकांचे जे तुम्ही अनुभव सांगितलेत की त्यांनी तुम्हाला कसं पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली, तेही ते त्यांच्या मुलांसाठी त्यांच्या मुलींसाठी अप्लाय करतील असं मला वाटतं. थँक्यू मॅम. थँक्यू.